पण अमरताश इज द फर्स्ट फिल्म. एका दगडात गप्पा आणि मारायला पक्षी हवा. मारलेस तू. अरे यार किती कठीण प्रश्न आहे ते माझ्यासाठी. म्हणजे सगळे प्रश्न असतात की इमॅजिन करायचंय. ना तुला एक ॲटिट्यूड होता ना, मला कोण हे करणार म्हणून, तर म्हणून सोपे प्रश्न आहेत. हे ह्याच्यापेक्षा पण कठीण तू विचारू शकला असतास, बट ठीक आहे. आता ठीक आहे, तुला काय माहित मी पुढे काय विचारणार. चांगली गोष्ट आहे, ब्रिंग इट ऑन. पण आयडियली इट विल बी रिअली ब्युटिफुल. म्हणजे मला असं वाटतं की तुमचा जोडीदार त्याचं काम, आता मी त्याचं म्हणते बिकॉज आय एम अ फिमेल आणि आय एम हेटेरोसेक्शुअल, त्यामुळे त्याचं पण त्याचं काम खूप सुंदरपणे करतोय, त्या स्थितीत तो आहे, हे बघण्यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाहीये असं माझं मत आहे. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकली जर माझा कोणी जोडीदार असता जो फॉर एक्झाम्पल पेंटर आहे, ठीक आहे, तर तो चित्र काढताना बघणं वुड बी सच अ ब्युटिफुल थिंग टू वॉच. माझ्यासाठी वीकेंड नाहीये. वीकेंड त्यांच्यासाठी असतो जे नोकरी करतात. बरोबर. सतत सेक्शुअल कॉनोटेशन्सनीच प्रश्न विचारले पाहिजेत, किंवा तिचा एक फिमेल अपील उगाच सगळीकडे आलाच पाहिजे, तिने काहीतरी खोचक अति दीडशाने प्रश्न विचारलेच पाहिजेत, तरच ती स्मार्ट वाटते. हा स्टिरियोटाईप मला असं वाटतं आता वेळ आली आहे की आपण ब्रेक करावा. कोणत्याही फिमेल आर्जनी सतत आप क्या कहना चाहते हैं या टोन मध्येच बोललं पाहिजे. तुम्ही स्मार्ट असा यार. हे जे तुझं दुःख आहे, याचा जो तुला रिग्रेट आहे, दुःख नुसतं तोडलं नाही तर तोडून बरेच पलीकडे आम्ही लय पुढे गेलोय. नमस्कार, मी अवधूत निकम. मी एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये एका दमदार होस्ट सहित तुम्हाला भेटायला आलो आहे आपल्या लाडक्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे रिव्होल्यूशन, ज्याच्यामध्ये आपण भेटणार आहोत एक्स RJ, TEDx स्पीकर, आणि आपण सर्वांनी एक वाक्य, खरं तर एक अभंग नेहमीच पाहिला आहे की ऐकावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. इथं ऐकावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी मुंबई आपल्या जबरदस्त होस्टिंगमुळं, अँकरिंगमुळं मुंबईमधली सुप्रसिद्ध अशी रेडिओ मिर्चीची RJ, आपल्या सर्वांची लाडकी RJ ज्ञानेश्वरी, तिला आपण आजच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत. खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग भेटूयात ज्ञानेश्वरीला. हाय ज्ञानेश्वरी. हाय, कशी आहेस? खूप मस्त. ओके. स्वतःबद्दल एवढं चांगलं ऐकायची माझी सवय गेली आहे पण चांगलं आहे. अच्छा, सवय गेली आहे. लोक कौतुक करत नाही नाही रे, करतायत. मस्करी केली मी. ओके. सो एपिसोडच्या सुरुवातीलाच एक काम करूयात आपण. डोक्यावर हात ठेव आणि माझ्या पाठीमागं काही वाक्य बोल. बापरे, काय आहे हे काय कोर्टामध्ये स्कॅम आहे हा? हा आहे थोडंसं आम्हाला तुझ्याकडनं अशी शपथ वगैरे घ्यायची आहे. बापरे, बरं ठीक आहे. काय स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवू का? स्वतःचीच ठेवायची आहे. हा. मी ज्ञानेश्वरीवर हात ठेवून शपथ घेते की मी ज्ञानेश्वरीवर हात ठेवून शपथ घेते की मी जे काही बोलेन ते दिलखुलास मनापासनं, ते दिलखुलास मनापासनं खरं बोलेन. खरं बोलेन. ओके. झालं? झालं. कच ते मी असंही बोलले असते. एवढी स्वतःची शपथ वगैरे कशाला घ्यायला लावली अरे, मला? ज्ञानेश्वरीवर हात दुसऱ्या कुठच्याच एपिसोडमध्ये ठेवण्याचा योग आम्हाला मिळणार नाही. ज्ञानेश्वरीवर हात ठेवणं असंही खूप कठीण आहे. एनिवे, सो मला तुला हे विचारायचं आहे की तू गप्पांची मिसळ नावाचा खूप पॉप्युलर असा एक पॉडकास्ट शो होस्ट केलास. त्याला खूप खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला, प्रेम मिळालं. सो येस, नक्कीच, आणि आम्ही ते खूप एन्जॉय केलं. सो तू होस्ट असशील आणि तुला स्वतःलाच एखादा प्रश्न विचारायचा असेल, पहिला प्रश्न विचारायचा असेल, तर तू काय विचारशील स्वतःला? जे कठीण ते स्लॅम बुक मधले प्रश्न असतात ना, की तुम्ही असे असता तर तुम्ही काय केलं असतं वगैरे. राईट. आय एम सो बॅड ॲट दिस. मी काय विचारलं असतं स्वतःला? मी ऍक्च्युली विचारलं असतं की तू शेवटचं नवीन गाणं कोणतं डिस्कवर केलंस. सो येस, आणि मग त्याचं उत्तर पण देऊन टाका मला. त्याचं उत्तर असं आहे, मी एक बंगाली गाणं डिस्कवर केलंय. अच्छा. सो प्रिय भाई कविता हवी आहे नावाचा एक कार्यक्रम आहे, ज्याचे प्रयोग सध्या रंगभूमीवर सुरू आहेत. आणि जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज पहा. ज्ञाना रेकमेंड्स. त्यात आपली आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे सुनीताबाईंचं पात्र साकारते. आणि पुलं, सुनीताबाई आणि कविता हे खूप अतूट नातं राहिलेलं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यासोबतच पुलं आणि रवींद्रनाथ टागोर सुद्धा एक खूप जवळचं, खूप कमाल नातं राहिलेलं आहे. तर त्या
प्रयोगामध्ये रवींद्रनाथांच्या एका कवितेचा उल्लेख आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर. इंग्लिश त्याचं व्हर्जन आपण कदाचित ऐकलं असेल, पण त्याचं जे ओरिजिनल बंगाली व्हर्जन आहे ते त्या प्रयोगात गायलं जातं. बरं. चित्तो भय शून्य असं काहीतरी ते होतं बरोबर, बंगालीमध्ये. आणि ते ऐकल्यानंतर मला इतकं ते आवडलं होतं की मी जाऊन सर्च केलं. आता नंतर मला कळलं की त्याला चाल त्या कार्यक्रमातल्या लोकांनी लावली होती. सो एक्झॅक्टली ती चाल तर उपलब्ध नाहीये, पण तरी सुद्धा मला काही गाणी मिळाली बंगाली, ज्यात म्हणजे ज्या गाणाऱ्यांनी त्याचं बंगाली व्हर्जन गायलेलं आहे. सो ते गाणं मी डिस्कव्हर केलं आणि मला असं वाटतं खूपच किती छान गोष्ट आहे की आपलं चित्त भयशून्य असावं, अशी स्थिती आपण प्राप्त करावी. हा किती सुंदर विचार आहे. त्यामुळे ते गाणं मी शेवटचं आत्ता नवीन जाऊन शोधाशोध करून डिस्कव्हर केलेलं ते गाणं आहे. राईट. मुक्ता आहे आणि ज्ञाना रिकमेंड करते, त्यामुळं मला वाटतं प्रिय भाई पाहिलंच पाहिजे. आणि माझ्यासारखा जो ऑडियन्स आहे, ज्याने बंगाली म्हटलं की आमार सोनार बांगला, याच्या पलीकडचं ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी प्रिय भाई बघून हे सुद्धा एक काय म्हणूयात आपण, एक चव चाखूयात आपण या प्रकारची, असं मला वाटतं. सो मी ॲक्च्युली एपिसोडच्या सुरुवातीलाच रॅपिड फायर राऊंड घेणार होतो, पण तुझ्या या प्रिय भाईमुळं मला एक पुढचा प्रश्न आत्ताच जो थोडा सिमिलर वाटतोय, रिलेव्हंट आहे म्हणून विचारावा वाटतो. अमलताश जी मूवी आहे त्याच्यावरती तुझं भरभरून प्रेम आहे. तुला तो मूवी खूप आवडतो. त्याचं कारण तू सांगच, पण म्हणजे तू एवढी त्या सिनेमाच्या प्रेमात का पडलीस? बापरे, खूपच कारण आहेत ऍक्च्युली. खूपच अनपेक्षितपणे हा सिनेमा माझ्या आयुष्यात आला. म्हणजे मी जेव्हा रेडिओ मिर्चीसाठी काम करत होते, अनेक चित्रपट प्रमोशनसाठी यायचे. त्यातले काही माझ्या मित्रमंडळींचे असायचे, काही बघितले जायचे, काही आईसोबत बघितले जायचे, वगैरे वगैरे. तर अशातच मला कळलं की आपला सगळ्यांचा आवडता गायक आणि अभिनेता राहुल देशपांडे, राहुल दादाचा एक चित्रपट येतोय. आता त्याच्या आधी मी वसंतराव येऊन गेलेला, पण राहुल दादाचा चित्रपट येतोय ह्याची एक वेगळी उत्सुकता होती, कारण आपण नेहमीच त्याला गायक म्हणूनच ओळखत आलोय. मी वसंतराव मध्ये मला अर्थातच त्याचं काम प्रचंड आवडलं होतं. म्हणजे ही वॉज वसंतराव देशपांडे इन द फिल्म, राईट. पण जेव्हा मी अमलताश नावाचा पिक्चर येतोय आणि त्यात राहुल देशपांडे प्रमुख भूमिकेत आहे हे मला कळलं आणि मी ट्रेलर पाहिला. तर ट्रेलर पाहिल्यानंतर मला विश्वासच नाही बसला की बापरे, म्हणजे राहुल दादा एक खूपच वेगळी भूमिका साकारतोय आणि किती इंटरेस्टिंग असणार आहे. आणि अर्थातच प्रथम दर्शनी मला ज्या गोष्टीने फार आकर्षित केलं या चित्रपटाच्या संदर्भात इज द म्युझिक. खूपच कमाल संगीत आहे, भूषण माटेंनी केलेलं, आणि शांता शेळके आणि मयुरेश वाघ यांची गाणी आहेत त्यात. आणि मला असं झालं की हे काहीतरी वेगळं संगीत आहे, अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड स्कोर मी ऐकलेला नाहीये, ही कलर पॅलेट मी पाहिली नाहीये, इतकी नजाकत असलेला चित्रपट आणि त्याचा ट्रेलर, हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे असं मला जाणवलं. बरं, गंमत अशी आहे की तोपर्यंत माझ्या डोक्यातही नव्हतं की अमलताशचं झाड नेमकं कोणतं असतं. म्हणजे मुळात जे लोकांना माहित असतं अमलताश म्हणजे झाड, एवढंच मला माहित होतं, पण ते पिवळ्या फुलांचं म्हणजे अमलताश झाड असतं हे मला पेटलेली नव्हती माझी ट्यूब. तर मला एका स्क्रीनिंगला बोलावलं गेलं, एक खास स्क्रीनिंग ऑर्गनाईज केलेलं चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी. तर मी चित्रपट पाहायला गेले आणि तिथे मी त्यावेळेला फक्त राहुल दादालाच ओळखत होते. त्या अख्ख्या टीममध्ये मी कोणालाही ओळखत नव्हते, कारण सगळी पुण्याची टीम आहे. त्यातल्यापैकी बऱ्याच लोकांचा हा पहिला चित्रपट होता, त्यामुळे अर्थातच कुठलेच संबंध आला नव्हता. आणि मी ती फिल्म पाहिली आणि मला जे काही रडायला आलं, म्हणजे असं रडायला खूप चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला येतं, पण मला खूप भरून आलं. म्हणजे मला इतक्या गोष्टी त्या पिक्चरमधल्या आवडल्या होत्या की मला काही कळेच ना की आता चित्रपट संपलाय, आता आपण काय व्यक्त व्हायचंय, कायच जाऊन सांगायचं, असं झालं. सो मला आठवतंय, मी आणि माझी एक मैत्रीण निलिमा कुलकर्णी, जी स्टार न्यूज या नावाने खूप खूप उत्तम आणि अत्यंत प्रसिद्ध पत्रकार आहे, तर ती आणि मी होतो. आणि मी तिला म्हटलं, निलिमा मला ना 5 मिनिटं एका कोपऱ्यात उभं राहायचंय, माझ्याच्याने नाही आत्ता बोलवणार आहे, असं म्हणून मी 5 ते 10 मिनिटं कोणाशी काहीच बोलले नाही. मी बघतीये की लोक चित्रपट बघून येत आहेत, गप्पा मारतायत, एकमेकांना सांगतायत, दिग्दर्शकाला भेटतायत, वगैरे वगैरे. माझ्याच्याने काही झालंच नाही ते. म्हणजे आय वॉज लाईक, आय कांट डू दिस. मग मी धीर एकवटून राहुल दादाला भेटले आणि पल्लवीला भेटले, आणि मग मी पहिल्यांदा या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत सुहास देसले त्यांना भेटले. आणि मला कळलं की हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. बरं, त्यांनी फक्त दिग्दर्शन नाही केलं, त्यांनी एडिटिंग पण केलंय, त्यांनी गोष्टही लिहिली आहे. म्हणजे आणि त्यानंतर मला असं झालं की काही काही चांगल्या गोष्टींबद्दल आपल्याला असं मनापासून पोटतिडकीने वाटतं ना की ह्या गोष्टीसाठी जे काही करता येईल ते करावं.
ह्या तत्वावरती हम्म. मी त्यांना म्हटलं की मला करायचंय जे काही, म्हणजे ऑफिशियली हम्म. अनऑफिशियली ज्या कोणत्या पद्धतीने. आणि मी नकळत त्या चित्रपटाच्या प्रवाहात कधी ओढले गेले मला कळलंच नाही. हम्म. आणि त्या चित्रपटाची संपूर्ण टीम इतकी प्रेमळ होती की दे मेड मी फील लाईक आय वॉज अ पार्ट ऑफ देअर टीम. म्हणजे मला आठवते त्यांनी मला अमलताशचा टी शर्ट पाठवलेला आणि त्यासोबत मेसेज पाठवलेला की तू आता आमच्या टीमचाच भाग आहेस. आणि मला इतकं गोड वाटलं ते, मला इतकं ते स्पर्शून गेलं की त्यानंतर मलाही असं वाटायला लागलं की खरंच हो मी या टीमचाच हिस्सा आहे. हम्म. आणि त्यानंतर खरं सांगू का तुला, मी असं जाऊन लोकांना जबरदस्ती नाही केली की चित्रपट पहा, हम्म. पण माझ्याकडून इतकं बोललं जायचं स्वाभाविकपणे, किंवा गाणी शेअर व्हायची किंवा स्टोऱ्या टाकल्या जायच्या की ते लोकांनाच एस्टॅब्लिश झालं की अच्छा एक मिनिट, ही सारखं ज्या पिक्चर बद्दल बोलत असते तो अमलताश. हम्म. मग लोकांनी जाऊन पाहिली फिल्म, मग लोकांनी पाहिल्यानंतर लोकांनाही तेच झालं जे मला झालं होतं. मग लोकांनी अजून लोकांना सांगितलं, असं असं ते मोठं मोठं होत गेलं ते वर्तुळ. आणि माझ्याही ध्यानीमनी नसताना त्या टीम मधले सगळेजण माझे मित्रमंडळी झाले आणि दे आर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे आता इट हॅज कम टू अ स्टेज जिथे माझा त्यांच्याशी इतका संबंध आला की त्याच्यानंतरचा जो त्यांचा चित्रपट होता 3 पायांचा घोडा, त्याच्याशीही मी ऑफिशियली जोडले गेले इन अ वे. कारण आता असं होतं की आपला मित्रांचा चित्रपट आहे आणि त्याचाही एक छोटासा भाग मला होता आलं. मला त्या सगळ्या प्रीमियर्सला त्यांच्यासोबत जाता आलं, किंवा जे प्लॅनिंग होतं चित्रपट रिलीज करणं म्हणजे नेमकं काय असतं, त्या मीटिंग्स कशा असतात, किती टेन्शन असतं, रिलीजच्या पुढच्या दिवशी काय मनस्थिती असते दिग्दर्शकांची, हे सगळं मला जवळून पाहता आलं. त्यामुळे अमलताश माझ्या अत्यंत म्हणजे वीक पॉइंट आहे असं म्हणायला हरकत नाही. मी खूप वेळा त्या चित्रपटाकडे परत जाते. आणि हेही मी आज तुझ्या निमित्ताने सांगू इच्छिते की बऱ्याच वेळेला मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पिक्चर बघत पण नाही. आता देर आर पार्ट्स की मला हा पार्ट बघायचा. म्हणजे ना असं होतं की काहीतरी झालेलं असतं आणि असं वाटतं की आत्ता मी तो भाग बघितलाच पाहिजे, म्हणजे थेरपी सारखा आहे. मग मी तोच भाग बघते. मग मी कधी बॅकग्राऊंड म्युझिकच ऐकते ऑन लूप, मी कधी गाणीच ऐकते, मी कधी कविता, ती जी 2 गाणी आहेत त्यातलं काव्य वाचायचा प्रयत्न करते, मी कधी फ्रेम्सच बघते. म्हणजे इट्स जस्ट ब्युटिफुल. आणि तो चित्रपट, त्या चित्रपटाचा दिग्दर्शक, संपूर्ण टीमच खूप जास्त महत्वाचे आहेत माझ्या आयुष्यात. तुझं ते अपील खूप हिट होतं ऍक्च्युली, मला पण पर्सनली खूप हिट झाला आणि मी घाबरलो. जर हा सिनेमा न पाहता जर आपण ज्ञानेश्वरीच्या समोर बसलो, म्हणजे मी 1-1.5 तुला माहितीये का, मी बरं हा मराठी चित्रपट आहे ठीक आहे. हो. मी जेव्हा मिरचीत काम करायचे, माझा एक कलिग होता आणि तो अमराठी होता. आणि एक दिवस मी सकाळचा शो करत होते, आय वॉज फिलिंग इन फॉर अ रेडिओ जॉकी, जो सुट्टीवर होता. आणि मी सकाळी 7:30 वाजता स्टुडिओत आले आणि मी बघते तर तो अमलताश बघत होता. आणि माझं असतं ना व्हॉट. आणि ही वाजलं की नाही आता तुझ्याबरोबर काम करायचंय, तू माझी मैत्रीण आहेस तर मला अमलताश बघितला पाहिजे. मी म्हटलं भाई लोकांचं काय चाललंय, बट आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे खरंच तो चित्रपट असा आहे की, आणि सबटायटल्स आहेत रे, म्हणजे आपण बाकी सिनेमे नाही का बघत, त्यामुळे असं काही भाषेचं उरलं नाही. पण मला फार कौतुक वाटलं की त्यातली भावना, त्या भावनेला काही भाषा नाहीये, त्यामुळे तुम्ही कोणत्याही भाषेत का बोलत असणार ते तुमच्यापर्यंत पोहोचतच. एक्झॅक्टली. सो या ऍक्च्युली हा सिनेमा प्रमोट करता करता ज्ञानेश्वरी इतकी पर्सनल होऊन जाते. म्हणजे एक हा इथं खरं तर हिमन लागू होत नाही, पण ते कोल्याला द्राक्ष आंबट म्हणतात ना, त्या पद्धतीने काय तुम्ही नाही पाहणार, तुम्ही काय पाहताय वगैरे, असं तिचं एक हे करण्याची. अरे कारण एखादी चांगली कलाकृती असेल ना तर आपल्याला कोणीही काही करायला सांगितलं तर आपली पहिली रिॲक्शन असते का. आजकाल आपल्याला खूप प्रश्न पडतात प्रत्येक गोष्टी. नाही पण मी सिनेमा पाहताना मला तुझ्या त्या बोलण्यातनं पण, तू जे आता तू ठराविक भाग पाहतेस 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा, सो जेव्हा मी तो सिनेमा पाहत गेलो आणि मी एक पार्ट पाहिला, मला तो इतका आवडला, मी फिल्म सोडली, पुन्हा रिटर्न आलो की आपण युट्यूबवर रिलीज करूया आणि आपण मोफत ठेवूया. म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवरती जर रिलीज झाला असता तर यू हॅव टू सबस्क्राईब टू द प्लॅटफॉर्म, राईट, टू द ॲप. मराठी ऑडियन्सला एक शीर्षस्थानी. करेक्ट. म्हणजे जर एखाद्या अशा ऍपवर आला असता जे माझ्याकडे नाहीये तर मला घ्यावंच लागलं असतं, किंवा मी नसतं घेतलं आणि नसता बघितला चित्रपट. पण युट्यूबवर अवेलेबल असल्यामुळे त्या अख्ख्या चित्रपटात एकही जाहिरात नाही. तुम्ही लागोपाठ सलग बघू शकता. हे केल्यामुळे मी तुला सांगूही नाही शकत इतक्या लोकांपर्यंत एकतर तो पोहोचला, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी
तुला माहितीये ना, युट्यूबवरती कॉमेंट्समध्ये तुम्ही एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता टुवर्ड्स द क्रिएटर. तुम्ही पैसे राईट. पाठवू शकता, काही फंड्स देऊ शकता. इतक्या लोकांनी त्यांना जे वाटेल ती अमाऊंट, अगदी कमीपासून अगदी जास्त, म्हणजे त्याला कमी आणि जास्त हा ऍस्पेक्टच नाहीये खरं तर, पण इतक्या प्रेमाने अननोन लोकांनी दिलेले आहेत पैसे की मला इतकं नवल आणि कुतूहल वाटलं. आजही जर तू अमलताश युट्यूबवरती बघायला गेलास आणि तू कॉमेंट्समध्ये न्यूएस्ट कॉमेंट्स पाहिलीस तर काल परवा लास्ट वीक अशी एखादी कॉमेंट असते. म्हणजे लोक अजूनही डिस्कव्हर करतात, लोकांना Exactly. अजूनही बघून कॉमेंट करावीशी वाटते. सो आय थिंक त्याच्यानंतर खरं तर आमिर खाननी त्याचा चित्रपट युट्यूबवरती टाकला हो, हो. आणि त्याची पब्लिसिटी अशी झाली की पहिला चित्रपट जो युट्यूबर आहे. पण अमलताश इज द फर्स्ट फिल्म, हे मला या Officially. ठिकाणी सांगायचंय. अरे, आणि त्यानंतर बऱ्याच मराठी चित्रपटांनी पण हे करायला कुठे ना कुठेतरी त्यांच्या डोक्यात ते आलं की आपण पण युट्यूबवर टाकू, आपण पण कशाला OTT साठी थांबा वगैरे वगैरे. सो आय थिंक खूपच पाथ ब्रेकिंग निर्णय होता हा राईट. अशा एका इंडी फिल्मसाठी. नक्की. सो राहुल दादा, वी लव्ह यू. मला असं वाटतंय मी एक साधारण अमलताशचा इंटरव्ह्यू आहे की एक्झॅक्टली मला सुरुवात रॅपिड फायर राऊंड पासून करायची होती, परंतु आता मला तुझी परवानगीच घ्यावी लागेल. आपण सुरू करूया. प्लीज सुरू करूया. हा, ह्याच्यामध्ये मात्र तुला वेळ घ्यायचा नाहीये, कसलं एक्सप्लेनेशन Okay. द्यायचं नाहीये. आय होप. तुला दोन्हीपैकी एक सांगायचंय, रेडिओ की पॉडकास्ट. पॉडकास्ट. ओके. रेडिओ वरतीच होता पॉडकास्ट, सो पॉडकास्ट दिलेलं आहे मी उत्तर. बरं Safe. बरं, मी सांगतो काय सांगायचं ते मिरचीवाल्यांना. स्क्रिप्ट की स्पॉन्टेनियस? स्पॉन्टेनियस ऑलवेज. ऑब्विसली. स्टेज, स्टुडिओ? स्टुडिओ. ओके. फेम, पीस? पीस. प्रेम, करिअर? प्रेम. ओके. फ्रीडम, फेम? फ्रीडम. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? कुठलं तरी मॅरेज. या परिस्थितीला आहोत आपण आता. राईट. चॉईसच राहिलेली नाहीये. हो ना. ओके. टॉक्सिक रिलेशनशिप वर्सेस एकांत किंवा लोनलीनेस म्हणूयात आपण. अरे बापरे, खूप कठीण चॉईस आहे हा ऍक्च्युली, विचार करायला गेलं तर. कारण आता रिलेशनशिप मध्ये पण जायचंय, मग ती टॉक्सिक पण असू शकते. नाही, आणि टॉक्सिसिटी आणि लोनलीनेस हे खूप डेंजर चॉईस आहे. पण आय थिंक लोनलीनेस, कारण तो ओव्हरकम करता येऊ शकतो थोड्या मदतीने. पण टॉक्सिक रिलेशनशिप डज मोर डॅमेज टू यू. हो, राईट. माईक की कॅमेरा? माईक. ओके. सिटी लाईफ वर्सेस सिम्पल लाईफ? ऍक्च्युली ह्याचं उत्तर मला थोडंसं माहिती आहे, पण तू सांग. सिम्पल लाईफ, एनी सिम्पल टाइम. लाईफ. तू अनेकदा म्हणतेस की मी होमसिक आहे, म्हणजे मला मुंबई सोडून बाहेर राहायला वगैरे आवडत नाही, मला म्हणजे असं व्हायचं. आय थिंक ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते थोडंसं चेंज पण झालंय. म्हणजे मी तुला खरं सांगू का, आधी मला असं व्हायचं की मी फिरलेच नव्हते, त्यामुळे कुठल्याही नवीन जागी गेल्यानंतर मला आधी घराची आठवणच यायची. घरापेक्षा मला नंतर रिअलाइज झालं की मला घराच्या आठवणीपेक्षा ओळखीच्या गोष्टींची आठवण जास्त येते. फेमिलियारिटी जी आहे, कम्फर्ट जो आपल्याला आपल्या घरात आपल्याला माहित असतं कुठे काय ठेवलंय, ह्याची सवय. पण मला असं वाटतं की मुंबईत आता इतका तो गजबजाट आणि इतकी घाई आणि इतकी गडबड आणि इतकी अननेसेसरी रेस आहे की मला अजिबात काही कॉमेंट करायची नाही ऑन पीपल हु आर एक्स्ट्रीमली अँबिशियस. असावंच माणसानी. मला नाही वाटत की मी खूप अँबिशियस अशी व्यक्ती आहे किंवा मी अँबिशनच्या मागे वेडी पिशी होईन. मला एखादी गोष्ट आवडली तर मी रात्रंदिवस एक करून ती छान करेन. पण एका पॉईंट नंतर मी असं नाही म्हणणार की ही गोष्ट न होणं इज अ रिफ्लेक्शन ऑफ माय बिईंग. हे मला नाही वाटत. आणि मला असं वाटतं की थोडं मला असं पाळीपाळीनंच जास्त जमेल असं मला वाटतं. असं भसाभस काहीतरी झालं तर आय डोंट थिंक आय विल बी एबल टू डील विथ इट. राईट. मी 3 शब्द तुला सांगणार आहे, त्याच्यावरती पण तुला एकच शब्द सांगायचा की मी तो शब्द सांगितल्यानंतर तुझ्या समोर काय येतं. लाईफ. फ्लो. आजची स्त्री. स्वाभिमानी. ज्ञानेश्वरी. ग्रेस. ठीक आहे. तुझं ड्रीम इंटरव्ह्यू गेस्ट? अरे यार, हा प्रश्न मला प्रत्येक इंटरव्ह्यू जो असतो तो इंटरेस्टिंगच असतो त्या पॉडकास्ट किंवा त्या. तरी पण तुला सांगावं लागेल, काही गेस्ट नाराज होणार असतील तरी. एखादी अशी खूपच कुठल्या तरी गावातल्या कोपऱ्यातली आजी, जिला अनेक गाणी आणि अनेक ओव्या पाठ आहेत, तिच्यासोबत मला एका दगडात पक्षी मारलेस तू, कोणी नाराज पण होणार नाही. नाही म्हणजे
आय थिंक त्यात काहीतरी नाविन्य आहे ना, बाकी तर आपल्याला थोडं बहुत ओव्या माहितीच असतं. म्हणणाऱ्या आज्या आता कमी राहिल्यात आणि ज्या आहेत त्यांची value एक्झॅक्टली, आणि ज्यांना करणं पाठ आहेत, खूप, म्हणजे ती मौखिक परंपरा आहे आपली. हो 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 तर हो. अशा अनेक आज्या असतात ना ज्यांच्याकडे लिहिलेलं नाहीये किंवा ज्यांना माहित पण नाही की त्यांनी कुठे वाचलंय, पण त्यांना जस्ट पाठच आहे, वर्षानुवर्ष त्यांना पाठ आहे. हम्म. अशा एखाद्या व्यक्तीला मला भेटायला खूपच आवडेल. ऍक्च्युली कोणाची आजी असेल तर प्लीज माझ्यापर्यंत पोहोचा. हो हो, कमेंट मध्ये आमच्याशी संपर्क साधू शकता. आपण त्याच्यावरती एखादं काहीतरी हो, मजा करूया. येईल. आता लास्ट आहे हा पॉडकास्ट मधला प्रश्न. एक वाईट सवय जी तू अजूनही सोडलेली नाहीयेस. खूप चहा पिण्याची. ओके, ही वाईट सवय असं तुला? वाईटच आहे रे, होते वाईटच ऍसिडिटी आहे. नंतर. पण ऍसिडिटी होतीये हे माहीत असून सुद्धा 4:30 वाजलेत म्हणून चहा पिणं, हम्म. ही सवय डेफिनेटली वाईट आहे, जी मला आय हॅव टू रीच दॅट पॉइंट की मी म्हणू शकेन की नको, आत्ता नकोय चहा. हे माझ्याच्याने होतच नाही. चहा घेणार कायला उत्तर हो असंच येतं माझ्या तोंडून. Right. तर ते जरा मला आता थोडी संधी मिळाली म्हणून मी पण थोडंसं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो की चहा हे स्लो पॉइझन आहे. अरे यार मी जाते घरी, हा. जाऊ दे. तुला जर 18 वर्षाच्या ज्ञानेश्वरीला भेटायला मिळालं हम्म, तर आजची ज्ञाना तिला काय रिकमेंड करेल हम्म. आणि ती ज्ञाना आजच्या ज्ञानाला काय रिकमेंड करेल? आजची ज्ञाना तिला काय रेकमेंड करेल हे आय थिंक मला माहिती आहे. हम्म. मी तिला रेकमेंड करेन की तू प्लीज 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 डान्स सोडू नकोस. काही एवढं नाहीये 10वीत आणि 12वीत आणि काही आपल्याला खूप पर्सेंटेज मिळून कुठे तीर मारायचे नाहीयेत. तू प्लीज डान्स सुरू ठेव. जे भरतनाट्यम तू करत होतीस ते छान करतेस, ते करत राहा. म्हणजे तू 10वीत असताना हो शाळेसाठी यार, तू तेव्हा असं भरतनाट्यम व्हायचं ना की बोर्डाची मग परीक्षा पूर्णच बोर्डाची- बंद केलंस की पूर्णच बंद, कारण आय वॉज रिअली गुड ॲट इट. आय थिंक भरतनाट्यम बंद करणं ही मेजर चूक खूप. आणि मग तर मी सीए वगैरे मध्ये गेले, त्यामुळे माझं असं झालं की बाकी तर बंद, पुस्तकच संपे ना आयुष्यातली, तर डान्स कुठे करणार असं झालं. पण तेव्हाही रिअलाइज नाही झालं की या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. आणि मी Right, चांगलं right. करत होते, मला खूप मजा येत होती. तरी 10वी असं एक प्रेशर उगाच घेऊन. राईट 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 राईट. तुझ्यासाठी आयडियल रिलेशनशिप काय आहे? अरे यार, किती कठीण प्रश्न आहे ते माझ्यासाठी. म्हणजे सगळे प्रश्न असतात की इमॅजिन करायचंय. नाही ना, तुला एक ऍटिट्यूड होता ना, मला कोण हे करणार म्हणून, तर म्हणून सोपे प्रश्न आहेत. हे ह्याच्यापेक्षा पण कठीण तू विचारू शकला असतास, बट ठीक आहे. आता ठीक आहे, तुला काय माहित मी पुढे काय विचारणार आहे? चांगली गोष्ट आहे, ब्रिंग इट ऑन. आयडियल रिलेशनशिप आय थिंक ज्यात तुम्ही एक दुसऱ्याला इन्स्पायर कराल. म्हणजे एखाद्याचं काम बघून, म्हणजे तुमच्या पार्टनरचं काम बघून तुम्हाला काहीतरी आयुष्यात चांगलं करायची प्रेरणा मिळेल. ते आय थिंक आयडियल रिलेशनशिप आहे. की म्हणजे कारण आपल्याला ना सतत काही गोष्टी बघून, इन्स्पिरेशन ही एक अशी गोष्ट आहे ज्याची गरज आपल्याला मोस्टली आयुष्यभर लागतेच. काही लोक सेल्फ इन्स्पायर्ड असतात, काही इतरांना बघून असतात, काही एखादं गाणं ऐकून होऊ शकतात, काही निसर्गाला बघून होऊ पण शकतात. मग आजचे पार्टनर तर- करतात का इन्स्पायर एकमेकांना? आजच्या पार्टनर्सचं काय चाललंय मला खरंच माहित नाही. पण आयडियली इट विल बी रिअली ब्युटिफुल. म्हणजे मला असं वाटतं की तुमचा जोडीदार त्याचं काम, आता मी त्याचं म्हणते बिकॉज आय एम अ फिमेल आणि आय एम हेटेरोसेक्शुअल, त्यामुळे त्याचं, पण त्याचं काम खूप सुंदरपणे करतोय, त्या स्थितीत तो आहे, हे बघण्यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाहीये असं माझं मत आहे. राईट. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकली जर माझा कोणी जोडीदार असता जो फॉर एक्झाम्पल पेंटर आहे, ठीक आहे, तर तो चित्र काढताना बघणं वुड बी सच अ ब्युटिफुल थिंग टू वॉच. राईट. मोर देन चल बाहेर जाऊ, चल असं करू, चल तसं करू वगैरे, ते सगळं ते होतच राहतं यार. पण फंडामेंटली जर मला त्या व्यक्तीबद्दल एक कलाकार म्हणून आदर आहे, मला भारी वाटतंय द वे ही इज डुईंग, म्हणजे ज्या पद्धतीने कला त्याच्या आयुष्यात आहे ह्याबद्दल जर मला अप्रूप वाटत असेल, आणि जर त्याला बघून मला असं होत असेल की यार मी पण करायला पाहिजे काहीतरी, आणि मी जे करते ते पण छान केलं पाहिजे कारण तो किती मन लावून करतोय, तर ह्यापेक्षा काय सुंदर गोष्ट असणार आहे. सो आय थिंक ती एक गोष्ट मला फार महत्वाची वाटते की एकमेकांना तुम्ही प्रेरणा देणं. मी एक इंटरव्ह्यू घेतलेला प्रिया बापट आणि उमेश कामतचा, तेव्हा प्रिया हे म्हणाली होती की तिलाही ही गोष्ट खूप जास्त महत्वाची वाटते, आणि तेव्हापासून दिस थॉट ऑलवेज स्टेड विथ मी, आणि विथ टाइम आय रिअलाइज की खरंच हे किती महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी एक आधार असणं, म्हणजे तुम्ही आहात ही जाणीव आणि ही शाश्वती दुसऱ्याला देणं फक्त एकदा नाही, कारण ती वेळोवेळी द्यायला लागते. इट्स नॉट लाईक की आपण विसरतो की आपला जोडीदार आहे, पण इट्स नाईस की आपला जोडीदार आपल्याला आठवण करून देतो की तो आहे किंवा ती आहे. ते एक हेल्दी तो बॅलन्स जर एखाद्या व्यक्तीला करता येत असेल तर आय थिंक आत्ताच्या माझ्या कुवती
च्या हिशोबाने मला असं वाटतं की ती एक गोष्ट आहे जी महत्वाची आहे. रेडिओ जॉकी म्हणून तुझं एक खूप चांगलं आणि सक्सेसफुल करिअर होतं. सो आता तू आरजे नाहीयेस, रेडिओ मिर्ची सोबत काम करत नाहीयेस. सो हे मधल्या काळातलं थोडंसं माहिती नाहीये आम्हाला की काय झालं. काय झालं. ऑलमोस्ट 5 वर्षांपेक्षा जास्त वेळ मिरची सोबत होते, रेडिओ मिरची सोबत. हो. आणि खूपच इंटरेस्टिंग प्रवास होता. म्हणजे खूप नवीन लोकांना भेटले, अनेक गोष्टी पहिल्यांदा केल्या, प्रचंड पोटात गोळ्या आले अनेक वेळेला. पण त्या गोळ्या आल्यानंतर, काम केल्यानंतर किती छान वाटतं हेही जाणवलं. खूप समाधानाने घरी गेले. पण ऍट द एंड ऑफ द डे प्रत्येक चॅनल हे कॉर्पोरेट असतं आणि कधी कधी काही तात्विक मतभेद आपले होऊ शकतात, किंवा मतभेदही नाही म्हणणार मी, पण आय थिंक आपल्या म्हणजे माझ्या दृष्टीने तुम्ही कुठे काम करता ह्याच्याही पेक्षा तुम्ही कोणासोबत काम करता ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही एका नॉन लिव्हिंग एंटिटी कंपनीसोबत काम करत नसता, तुम्ही त्या कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, माणसं, यांच्यासोबत काम करता. सो जरी तुम्हाला तुमचं काम, मला माझं काम भयंकर आवडायचं, म्हणजे आत्ता जरी मला सांगितलं तर मी अगदी राजी खुशीने पुन्हा एकदा शो करेन. ते दिसतही होतं. मला भयंकर मजा यायची यार. मला लिसनर्स, अननोन माणसं येऊन भेटायची, त्यांच्याशी मला बोलता यायचं, मला माहितीही नसायचं की कोण मला ऐकतंय. सो ही सगळी जी गंमत होती ती मला आवडायची. पण ऍट द सेम टाइम आय थिंक की आपल्याला हे कळलं पाहिजे की कधी आपण खूप जास्त कम्फर्टेबल होतो एखाद्या पोझिशनमध्ये, कधी आपण ऑटो पायलटवर आपण जातो की आपल्याला माहिती असतं की आता या गोष्टीत चूक तर मी करूच शकत नाही. पण दॅट्स नॉट फन एनीमोर ना. म्हणजे जर तुमच्यामधली ती धाकधुकच गेली किंवा नवीन चॅलेंजिंगच काही उरलं नाही एखाद्या जागी, तर मग तुम्ही तिकडे राहणं जस्ट बिकॉज 4 लोक तुम्हाला ओळखतायत आणि मग तुम्हाला एक ती पदवीच काय मिळाली आहे आणि मग तुम्हाला दर महिन्याला पगारच मिळतो. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट डिसिजन आय थिंक. आणि इट्स नॉट लाईक की ते झाल्यानंतर फारच मजेशीरच चाललंय आयुष्य आणि आता मला तर काही प्रॉब्लेम्सच नाहीत, असं नाहीये. जेव्हा तुमच्याकडे महिन्याला एक पगार जमा होत असतो, कट टू, तुम्हाला काहीच माहित नाही आता महिन्याचं, ही खूपच ड्रास्टिक हा बदल आहे. आणि त्यासोबतच तुम्ही एक अत्यंत बिझी लाईफ जगत असता, कारण तुम्ही लिटरली 9 to 6 जॉबच करत असता. जरी तुम्ही फक्त शोसाठी आरजे स्टुडिओला जात नाही, त्यांचा जॉब असतो, दिवसभर करायला लागतो. हे मला खास सांगायचं. लोकांना असं वाटतं की अच्छा शो झाला घरी, असं नाही होत. हा एक प्रॉपर 9 to 6 जॉब आहे. तर तुम्ही इतके बिझी असता. तुम्ही अशी एक व्यक्ती असता जी रविवारची वाट बघेल, कारण रविवार सुट्टीचा दिवस. तुम्हाला आठवड्यातले दिवस माहित असतात, कारण तुम्ही सुट्टीच्या दिवसाची कुठे ना कुठेतरी वाट बघत असता. तुमचे सगळे दिवस सारखे आहेत. म्हणजे आता माझ्यासाठी वीकेंड नाहीये, वीकेंड त्यांच्यासाठी असतो जे नोकरी करतात. बरोबर. तर आता काय म्हणजे जेव्हा काम असेल तेव्हा काम आहे, अदरवाईज टू बी युअर बाय युअर ओन. तर मला असं वाटतं की स्वतःसोबत अचानक इतका वेळ आहे, इतका रिकामा वेळ आहे आणि आता काय करायचं, हे खूप जास्त ड्रास्टिक बदल आहे. पण मला कुठलंही काम करण्याबद्दल काहीच म्हणजे असं कमीपणा वाटत नाही, किंवा असं नाहीये की मी आता एकदा एका रेडिओ चॅनलसाठी काम केलं तर आता मला आयुष्यात कधीच रेडिओ करायचं नाही वगैरे, असं अजिबातच नाही. मला भयंकर आवडतं ऍक्च्युली. कोणाला नवीन शो लॉन्च करायचा असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी, आय एम व्हेरी मच अवेलेबल. मला आता थांबावं असं वाटलं, कारण जर मी हे कंटिन्यू करत राहिले असते तर मला भीती वाटली की असं नको व्हायला उद्या, की मला वाटतंय की ह्यात तर काय आहे आता नवीन, हे तर येतच आपल्याला. हे मला वाटून घ्यायचं नव्हतं माझ्या प्रोफेशनबद्दल. म्हणून आय टूक अ स्टेप बॅक, की माझ्यासाठी त्या सीटचा, त्या माईकचा, त्या सिस्टमचा जो एक दर्जा आहे, ज्या पद्धतीची धाकधूक तिकडे समोर उभं राहताना होते, ती राहावी तशीच. आणि आय लिव्ह विथ दॅट मेमरी, इज वाय आय लेफ्ट. ऍक्च्युली ही सगळी क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, डिसिजन पण तुझा क्रिएटिव्ह आहे. सचिन तेंडुलकर 20-22 वर्ष खेळला आणि अर्थातच सगळे दिवस चांगले नव्हते, पण आता त्याचं प्रोफेशन कम्प्लिटली वेगळं आहे. तिथं असं नाही की नाही माझं जरा सेहवागसोबत पटत नाहीये, गांगुलीसोबत पटत नाहीये, करेक्ट, आणि मी घरी बसतो, असं काही चॉईस म्हणजे त्या प्रोफेशनमध्ये तर नसतो किंवा नसावा. राईट. आणि तुझ्या प्रोफेशनमध्ये ही चॉईस नसतो म्हणण्यापेक्षा तू एक धाडशी निर्णय आत्ता, कारण तिथल्या एन्व्हायरमेंटपेक्षा थांबणं आणि पुन्हा आपल्याला मुंबईसारख्या शहरामध्ये सर्वाइव्ह करायचं आहे, नवीन संधी शोधायच्या आहेत अचानक. कारण मुंबईच्या घराघरांमध्ये आरजे ज्ञानेश्वरी पोहोचलेली आहे. ती गप्पांची मिसळसारखा एवढा मोठा शो तुझा सुरू होता, त्यामुळं तू पण एका सर्टन लेवलला पोहोचल्यानंतर तिथं तुला तुझ्या ऊर्जेला महत्त्व द्यावंसं वाटलं. हो, मला खूप गरजेचं वाटलं. आणि मला वाटली ही गोष्ट महत्वाची की जे लोक आपल्याला ओळखतात त्याच्या
बळावरतीच आपण फुशारक्या मारत राहू नयेत असं मला खूप आतून वाटलं की आपल्याला बऱ्याच वेळेला लोक आपल्या कामामुळे किंवा आपण केलेल्या एखाद्या फारच छोट्याशा गोष्टीमुळे ओळखत असतात, पण आपण ते स्वतःला खूप लावून घेतो आणि आपल्याला असं वाटतं की मी माझं माझ्यामुळे. तर मला ना आय थिंक आत्ता या सगळ्या प्रोसेसमध्ये मी हेतुपुरस्सर प्रयत्न करते की इफ आय एंटर अ रूम पीपल शुड नॉट टेक मी व्हेरी सिरियसली. राईट. यु नो, म्हणजे मला सहज असता यावं, मला चुका करता याव्यात, मला एखाद्या दिवशी काहीतरी मी बोलले जे एखाद्या व्यक्तीला वेड्यासारखं वाटलं हे मला बेअर करता यावं. सतत आपण स्मार्टच काहीतरी बोललं पाहिजे, आपण असंच काहीतरी बोललं पाहिजे ज्याची छाप पडेल, कारण आपल्यासोबत ही एक हे RJ नावाचं एक हे आहे आणि आपण एका ब्रँडला रिप्रेझेंट करतो आणि सतत एक तो जो एक आवेश असतो तो कुठेही आहे असं होऊ नये ह्याच्यासाठीची फारच छान तयारी असं मला आता जाणवायला लागलंय. फार गोष्टी फार झाकीर खानचं मैं शून्य पे सवार हो असं थोडस आय डोंट नो, बट म्हणजे ग्रॅटिट्यूड एक म्हणू शकतो की ग्रॅटिट्यूड चा एक प्रकार असं म्हणू शकतो. तुम्ही लोक तुम्हाला ठीक म्हणतील रे की तुम्ही खूप बापात, पण तुम्ही तर स्वतःला सांगू शकला पाहिजेत की तुम्ही सामान्य पण आहात. म्हणजे पाहिजे तेव्हा वेंदळेपणा करता आला पाहिजे. करेक्ट. म्हणजे लहान मुलं कशी असतात ना की त्या इनोसेन्स मध्येच खरी लाईफ आहे. ह्याच्यावरती खरं तर डिस्कशन करावं लागतं, हे फार चांगलं नाही. करेक्ट असं आहे. सो आता माझा हा एक प्रश्न हा तुला अनेकदा विचारला गेलाय आणि त्याचं तू उत्तर सुद्धा दिलेलेस. मला अपेक्षित आहे की काहीतरी यावेळेस तू वेगळं उत्तर दे की तू RJ म्हणून एवढा तुला अनुभव आहे. जसं की लोकांना आता काय बनायचं तर RJ ज्ञानेश्वरी जर या क्षेत्रात यायचं तर बनायचं आहे. सो ज्या मुलींना RJ बनायचं आहे त्यांना तू काय सल्ला देशील? ओके. जो सल्ला तू टेड टॉक मध्ये पण दिला नाहीयेस आणि कुठेच दिला नाहीयेस. आय थिंक ज्यांना RJ बनायचंय त्यांनी आधी स्वतःला का हा प्रश्न विचारावा, का बनायचंय, नाही बनलो तर काय होईल. बऱ्याच वेळेला मी असं नोटीस केलंय की म्हणजे अगदी कॉलेजमध्ये 11वीत 12वीत वगैरे जी मुलं असतात किंवा ते येऊन विचारतात तेव्हा त्यांचं ते असतं की मी RJ कसं बनेन. तर मला हे सांगायला आवडेल की असं माणूस एका टिचकीत RJ नाही बनत मुळात. बरोबर. डज दॅट मीन की त्याचं एक प्रशिक्षणच आहे आणि तुम्ही कोर्सच पूर्ण केला पाहिजे आणि डिग्रीज घेतली पाहिजे आणि तरच नाही. अर्थातच हे तुम्ही डिग्री का घेताय का बेसिक अंडरस्टँडिंगसाठी, तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल कळण्यासाठी ती डिग्री आहे. ती डिग्री काही असं तुम्हाला लिहून देत नाही की तुम्ही जगातले बेस्ट RJ झालात आत्तापासून बिकॉज तुम्ही हा सिलेबस कम्प्लीट केला, असं नाहीये ते. एक तुम्हाला अंदाज यावा की तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाण्याचा विचार करताय, तिथे काय असतं, तिथे RJ सोडून पण काय काय असतं ह्याची तुम्हाला एक जागृती व्हावी, ह्यासाठी ती डिग्री आहे. पण ऍट द एंड ऑफ द डे तुमच्या स्किल्सवरचाच गेम आहे सगळा. तुम्ही किती चांगली करता ती गोष्ट ह्याच्यावरती सगळं येऊन थांबतं. तर मला असं वाटतं की सुरुवातीलाच प्रत्येकाने हा प्रश्न विचारावा की मला RJ का बनायचंय. जर त्याचं उत्तर मी फेमस होईन, मला लोक ओळखतील, मग माझ्या नावाच्या समोर ब्लूटिक येईल, मला लोक काय काय खायला प्यायला पाठवतील, माझे लिस्नर्स, मी सगळ्या सेलिब्रिटीजना भेटू शकेन, त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करू शकेन, हे असेल थोडक्यात फेमच्या पाठीमागे जर तुम्हाला करायचं असेल तर प्लीज करू नये. मला हे सांगायचंय की फेम हे बाय प्रोडक्ट आहे. जर तुम्ही खूप चांगलं काम केलं आणि तुमची इच्छा जरी असेल की मला फेम नकोय तरी फेम येतच. तर तुम्हाला फेमसाठी नाही करायचंय, तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी काम करायचंय. कारण जर तुम्ही फेमच्या मागे लागलात तर गुड वर्क इज नॉट द बाय प्रोडक्ट ऑफ फेम, बट फेम इज अ बाय प्रोडक्ट ऑफ गुड वर्क. सो तुम्ही गुड वर्क करा, फेम आपोआपच येईल. तुम्ही जे करताय, डू यू वॉन्ट टू जस्ट डू अ शो, 3 तास आहेत बाबा, भरायचे, कोणीच नाहीये तर तुम्हाला टाकलं ऑन एअर, असं आहे की तुम्हाला असं काहीतरी त्या वेळेत बोलायचंय, तुम्हाला खरंच दुसरा जो ऐकतोय त्याच्या 1.5 मिनिटाची 2 मिनिटाची व्हॅल्यू कळतेय आणि तुम्हाला असं काहीतरी बोलायचंय ज्याची छाप पडेल त्या व्यक्तीवर. एखादं वाक्य तुम्ही बोललेलं त्याच्या लक्षात राहील. एखादी व्यक्ती खूप डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये असेल तर तुमचं एखादं वाक्य, एखादा शब्द तिला उभारी देईल किंवा त्यांचं मनोरंजन करेल, एखाद्याला हसवेल, एखाद्याला रडवेल, एखाद्याला एखाद्या गोष्टीची जाणीव करून देईल. हे सगळं होणार असेल तरच करा, नाहीतर बोर आहे. म्हणजे मग काय पॉइंटच नाहीये करण्यात. फेमस तर तुम्ही 10 गोष्टींनी होऊ शकता यार. आता तुम्ही इंस्टाग्रामवर फेमस होऊ शकता, तर तुम्हाला RJ का बनायचंय? राईट.
सो माझा पुढचा असा प्रश्न आहे की स्त्रियांबद्दलचा कोणता असा स्टिरियोटाईप आहे जो तुला मोडायचा आहे, पण मी त्याच्यात थोडासा असा बदल करतो की असा कुठचा स्टिरियोटाईप तू मोडला आहेस का किंवा मोडायचा असेल, जर नसेल मोडला in मी माझ्या क्षेत्राला धरून एक गोष्ट डेफिनेटली सांगू इच्छिते की case. फिमेल आरजेस अशा असल्या पाहिजेत ज्या सुंदर दिसल्या पाहिजेत. असल्या पाहिजेत सुंदर का ते नाही इम्पॉर्टंट, दिसल्या पाहिजेत सुंदर. आणि आय एम नॉट सेइंग प्रेझेंटेबल प्रत्येक माणसाने आपल्या प्रोफेशनला घेऊन राहिलंच पाहिजे आणि ते आपण असतोच, तेवढा कॉमन सेन्स आपल्यात असतो जनरली तरी. पण तुम्ही यू हॅव टू लुक अ स्पेसिफिक वे. आणि सगळ्यात एक गोष्ट जी खूप स्टिरिओटिपिकल आहे आणि ज्याचा मला खरंच कंटाळा आलाय इज की एखाद्या फिमेल आरजेनी किंवा फिमेल प्रेझेंटरनी सतत सेक्शुअल कॉनोटेशन्सनीच प्रश्न विचारले पाहिजेत किंवा तिचा एक फिमेल अपील उगाच सगळीकडे आलाच पाहिजे तरच तो इंटरव्ह्यू इंटरेस्टिंग होतो किंवा तिने काहीतरी खोचक अतिदीडशाने प्रश्न विचारलेच पाहिजे तरच ती स्मार्ट वाटते. हा स्टिरियोटाईप मला असं वाटतं आता वेळ आली आहे की आपण ब्रेक करावा. कोणत्याही फिमेल आर्जनी सतत हा आप क्या कहना चाहते हैं या टोन मध्येच बोललं पाहिजे. इट इज रिअली टाइम. म्हणजे तुम्ही याची मार्केटमध्ये डिमांड नाहीये जे तू करू नका म्हणतेस. काय होतंय माहितीये का, ओव्हर द इयर्स बिल्ड झालेली आहे बिकॉज सगळी जण तसंच करत आले आणि डिमांड आहे म्हणून जे नवीन येतात त्यांनाही तसंच करावं लागतं आणि ते करतात म्हणून अजून डिमांड वाढते. तर कुठेतरी ही साखळी ब्रेक व्हायला पाहिजे. यू नीड पीपल ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्या विषयाचा, ज्यांना बुद्धी. आय एम नॉट सेइंग सिरियस. म्हणजे हा एक वेगळा अजून गैरसमज आहे की खूप कोणीतरी तयारी करून आलं म्हणजे बापरे ही व्यक्ती अगदीच म्हणजे शाळेतल्या पहिल्या वाकावरतीच आहे, असं काही नाहीये. मी खूप अभ्यास करून आले एखाद्या गोष्टीचा, एखाद्या विषयाचा. फॉर एक्झाम्पल मला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि मी तुझ्याबद्दल फक्त तुलाच नाही तुझ्या आजूबाजूच्यांना पण तुझ्या नकळत विचारलं, माहिती काढली वगैरे वगैरे. तर माझ्याकडेच 10 गोष्टी अजून असतात ना ऑन द स्पॉट बोलायला. आणि मी जरी त्या नाही बोलले तरी इट्स माय चॉईस. माझ्याकडे सगळी शस्त्र आहेत. जर वेळ आली तर मी काहीही करू शकते. ह्याच्यासाठी करायचा आहे तो अभ्यास. ह्याच्यासाठी नाही की मी अगदी एका असं एकदम सिरियसली तुला एक असे प्रश्न विचारेन की बापरे. हा झोन नाहीये. मी खूपच हॅ करत तुझ्याशी गप्पा मारू शकते पण ऍट द बॅक ऑफ द माइंड मला माहितीये की मी काय विचारते आणि मला माहितीये की तो प्रश्न सेन्सिबल आहे. इट इज वर्थ द अदर पर्सन्स टाइम अँड द टाइम ऑफ द पर्सन वॉचिंग इट ऑल्सो. तर मला असं वाटतं की हा स्टिरियोटाईप जो आहे की सतत हॉटच दिसलं पाहिजे, सो कॉल्ड, म्हणजे ज्या हिशोबात लोकांना गोष्टी हॉट वाटतात मला माहित नाही, व्यक्तिसापेक्ष आहे, पण हॉट दिसलं पाहिजे, तुमचा अपीलच असला पाहिजे. मी ऐकलेत हे कॉन्व्हर्सेशन्स जिथे एक व्यक्ती, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सांगते की अरे इंटरव्ह्यू आहे ना, तू हे काय घालून आले, काहीतरी मस्त हॉट घालायचं ना. आणि माझं असं होतं की कांट युअर इंटेलिजन्स बी हॉट. म्हणजे असं कधीतरी होतं ना, एखादी व्यक्ती इतकं काहीतरी बाप बोलते की आपल्याला ती किती अट्रॅक्टिव्ह वाटायला लागते ऍज अ पर्सन. ते सतत जेंडर स्पेसिफिक का करायचंय आणि मुद्दामूनच एक खोटा आवाज लावूनच का बोलायचंय मला खरंच कळत नाही. आणि आय रिअली थिंक इट इज टाइम की यू अलाव विमेन टू बी व्हॉट दे रिअली आर. म्हणजे हे उगाच. आणि सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला स्त्रियांना हे सांगत असतात. हे मी नोटीस केलंय आणि मला अजिबात आवडत नाही हे बोलतानाही आता. म्हणजे मला माहिती की कॉमेंट्समध्ये लोक बोलतील हो स्त्रियांच्या मागे खंजीर खूप असतात वगैरे वगैरे वगैरे. आणि मला असले काही स्टेटमेंट्स करायचे नाहीयेत. पण अनफॉर्च्युनेटली मी हे नोटीस केलंय की काही स्त्रिया दुसऱ्या स्त्रियांना सांगतायत की तुम्ही अशा पद्धतीचेच कपडे घाला, मग तुम्ही लिपस्टिकच लावून या, मग तुम्ही हिल्सच घाला, मग तुम्ही त्यांच्यासोबत एखादा फोटोच काढा, मग रीलच बनवा. मग गरज नाहीये. तुम्ही चांगले प्रश्न विचारा, तुम्ही मनोरंजन रंजन त्यातली विनोद बुद्धी या सगळ्याचा एक तुम्ही स्मार्ट असा यार. आणि ते इनफ आहे. म्हणजे आता बघणारे खूप स्मार्ट झालेत. आपण किती वेळ तेच शिळ देत राहणार आहोत मला काही कळत नाही बाबा. नक्कीच नक्कीच. दॅट डझंट मीन अगेन की प्रेझेंटेबल राहू नये आणि चांगलं दिसू नये, दिसाच. पण मला प्रेझेंटेबल राहायचंय कारण मला प्रेझेंटेबल राहायचंय. मला प्रेझेंटेबल यासाठी नाही राहायचंय की माझ्या समोर आज एक पुरुष आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी. हा माझा प्रॉब्लेम आहे बेसिकली. ओके. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे की ॲक्च्युली पॉडकास्टच्या सुरुवातीला मी तिकडे बसलो होतो आणि ती इकडे बसली होती. तिनं मला रिक्वेस्ट केली की मी हुशार दिसली पाहिजे, स्मार्ट, कारण तिकडे बुक्स आहेत वगैरे सगळं. सो मला वाटतंय हे खरंय. जे मला ओळखतात तुम्हाला वाटतंय हे खरंय. बरं यातली अर्धी पुस्तकं मी वाचली आहेत मुळात.
एक्झॅक्टली, त्यामुळेच तू तसं म्हणालीस. आणि प्लीज जे हिला ओळखतात ना ते मला पण ओळखतात. कमेंटमध्ये सांगा खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण होऊन बोलतंय. जाऊ देत, हा, होऊन जाऊ होऊन दे. जाऊ देत. एकदाच काय ते राडा बिडा होऊन जाऊ भांडण दे. होऊनच जाऊ दे. सो मला सांग की वाचनामुळं काय होतं आणि तर एक पुस्तकच सांगा मला की बापरे, खूप एक अलीकड- पुस्तक जाणं खूप कठीण आहे. तर एक पुस्तक तर सांगच, पण वाचनामुळं काय होतं, हम्म. जी लोक वाचत नाही त्यांच्यासाठी तू काय सांगशील की वाचन किती गरजेचं आहे, का गरजेचं आहे, महत्वाचं आहे, वगैरे वगैरे वगैरे. मला असं वाटतं एक खूपच साधी गोष्ट आहे जी वाचनामुळे होते, ती म्हणजे तुमची कल्पनाशक्ती विस्तारते. असं माझं सोपं उत्तर आहे त्याच्यावरती. मी असं कोणालाही सल्ले द्यायला जाणार नाही की अरे तुम्ही वाचन करत नाहीत म्हणजे तुम्ही बिग डोक आहात आणि जे वाचतात ते लय स्मार्ट आहेत. लोक आजकाल वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी ऑडिओ बुक्स ऐकतं, म्हणजे कोणाला वाचन ऍज अ प्रोसेस नाही करायला आवडत, व्हॉट एव्हर वर्क्स फॉर एव्हरी पर्सन. पण तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा त्याचं जे व्हिज्युअल आहे ते तुम्ही तुमची कल्पना लढवून तुमच्या डोक्यात निर्माण करता. आणि ही प्रक्रिया जी होते सतत वाचताना ती अत्यंत गमतीशीर, इंटरेस्टिंग असते. ह्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे. वाचन तुम्हाला थोडंसं स्लो डाऊन करतं. म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ 3x स्पीडवर ऐकू शकता, पण तुम्ही 3x स्पीडने वाचू नाही शकत, कारण तुम्ही तेवढ्याच क्षमतेने वाचू शकता जेवढी तुमची कपॅसिटी आहे. त्यामुळे तुम्हाला स्थिर करण्यासाठी पण वाचनाची खूप मदत होते, की तुम्ही एका जागी बसता आणि यू हॅव टू हॅव द पेशन्स टू कम्प्लीट द बुक. असं नाही होऊ शकत की पटकन फास्ट फॉरवर्ड झालं आणि एका दिवसात संपवलं पुस्तक, असं नाही होऊ शकत ना. जेवढा वेळ तुम्हाला लागणार आहे तेवढा वेळ लागणारच आहे. आणि जर तुम्हाला ऍक्च्युली आवड निर्माण झाली तर अनेक पुस्तकांसोबतचा माझा असा अनुभव आहे की काही काही भाग असतात ज्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की 2 दिवस थांबावं, आता पुढचं वाचू नये, तो भागच पुढे जाऊ दे. आधी जे झालंय आता ते मनात इतकं घोळत राहतं किंवा त्याच्याबद्दल तुमचा काही विचार सुरू होतो की मग तुम्ही थांबता आणि मग तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा ते पुस्तक उचलता. ही सगळी जी प्रोसेस आहे ती एक माणूस म्हणून तुम्हाला फार काही देऊन जाते. त्यामुळे वाचावं. आणि कोणतं पुस्तक वाचावं तर खूप आहेत माझ्या डोक्यात, पण आय थिंक सचिन कुंडलकर ज्यांनी गुलाबजाम नावाचा चित्रपट केला, पॉंडिचेरी केला, किंवा गंध नावाचा चित्रपट सुद्धा केला जो युट्यूबवर आहे बाय द वे, तर त्यांचं एक 1990 नावाचं पुस्तक आहे, मराठी पुस्तक आहे, रोहन प्रकाशनचं. मी सांगू शकत नाही की मी किती लोकांना ते रेकमेंड केलंय, मी किती लोकांना ते गिफ्ट दिलंय. मला ते पुस्तक प्रचंड आवडतं. त्यामुळे आवर्जून, ललित लेखच आहे ती नव्हे, पण इतकं निर्भीड आणि थेट. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं होतं बघ, म्हणजे आता माझंही अनाहूतपणे होतही असेल कदाचित, की आपण कोणी प्रश्न विचारला किंवा पब्लिक स्पेसमध्ये आपल्याला फार आपण कसे परसिव्ह होतो याच्याबद्दल एक आपल्या डोक्यात चालूच असतं की पण ह्याला असं वाटत असेल का माझ्याबद्दल, किंवा मला हवं आहे की माझं इम्प्रेशन असं पडावं वगैरे वगैरे. यु नो, आय वॉन्ट टू बी प्रोजेक्टेड इन अ सर्टन वे. सचिन कुंडलकरांनी त्यांना खरंच जे वाटतंय ते विदाऊट एनी फिल्टर, राईट, कोणाचाही विचार न करता, कोणालाही न घाबरता, कोणत्याही गोष्टीमुळे ते अजून पॅसिफाय न करता, त्याच्यात पाणी न घालता, जे आहे जसं आहे तसं लिहिलंय. आणि असं वाचायची आपल्याला बऱ्याच वेळेला सवय नसते, कारण आपल्याला कोणीतरी असं गोंजारून सांगतंय अशी इच्छा असते. सगळ्यात पहिला तर मी प्रयत्न करेन हे वाचून. प्लीज तू वाच, प्लीज म्हणजे प्लीज, प्रोमॅक्स करेन. आणि मी माझी प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत नक्की पोहोचवणं. आम्हाला काही इंग्लिश बुक्स सुद्धा, आणि इंग्लिश बुक्स जो 10 ते 20चा जो एज ग्रुप आहे किंवा 7 ते 15 असा जो एज ग्रुप आहे प्रायमरी स्कूलचा, त्यांच्यासाठी इंग्लिश खूप आहेत रे. म्हणजे एक सांगू शकलीस तरी आम्हाला पुरेसं आहे मला वाटतं. मला जे आठवतंय, जे पुस्तक घेऊन मी सकाळी बऱ्याच वेळेला बसायचे आणि वाचायचे, दॅट इज ॲलिस इन वंडरलँड. इंग्लिशमध्ये जर बघायचं असेल तर मी खरं सांगायचं तर मी म्हणजे इंग्रजी माध्यमाची आहे, पण मी जास्त पुस्तकं मराठीत वाचली आहेत. पण तरी सुद्धा ॲलिस इन वंडरलँड डेफिनेटली. एनिड ब्लायटनची खूप पुस्तकं आहेत. एनिड ब्लायटन जे काही ते करेक्ट करून घ्या, त्यांची खूप पुस्तकं मी लहानपणी वाचायचे, मजा यायची मला. कॉमिक्स वगैरे तर म्हणजे आता ते मी सांगतच नाही, चंपक आणि हे ते सगळं आलंच. एक इंग्रजी पुस्तक आहे हू मूव्ड माय चीज नावाचं, इंटरेस्टिंग आहे, अगदी छोटंसं पुस्तक आहे, एका बैठकीत तुमचं वाचून होऊ शकतं. जोनाथन लिव्हस्ट्रॉंग सीगल नावाचं एक पुस्तक आहे, जोनाथन लिव्हस्ट्रॉंग सीगल आय थिंक नावाचं पुस्तक आहे. गुगल करा, भेटून जाईल. जे फार मजेशीर आहे, इंटरेस्टिंग आहे. मला आय एम शुअर माझ्या डोक्यात खूप असणार आहेत, पण असं होतं की कोणी विचारलं की पटकन आठवत नाही. सध्या ती म्हणजे नॉट या तू जो वयोगट मेन्शन केलास त्यांच्यासाठी नाही, पण सध्या ओव्हरऑल जेन्झीज मध्ये किंवा लोकांमध्ये सुद्धा
त्या जॅपनीज पुस्तकांचं खूप आहे ना, मोरासाकी बुक शॉप आणि याव त्याव आणि काय वेन द कॉफी बिफोर द कॉफी गेट्स कोल्डच्या सिरीज वगैरे वगैरे, ते पण लोक वाचतायत. सो ग्रेट, ज्यांना ते आवडतंय त्यांनी तेही वाचा. पण आणि अजून एक पुस्तक आहे जे मला प्राजक्त देशमुख, आपला सगळ्यांचा आवडता लेखक दिग्दर्शक, त्यांनी रेकमेंड केलं होतं आणि मला खूपच आवडलं, कारण त्यात तुकारामांच्या भावाच्या पर्स्पेक्टिव्हनी गोष्ट आहे अख्खी. ओके. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टींकडे त्याच्या भावाच्या दृष्टिकोनातून बघू शकता. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे आनंद ओवरी, दिबा मोकाशी यांचं पुस्तक आहे. आणि अजून एक माझे आवडते लेखक आहेत मिलिंद बोकिल, त्यांची शाळा चित्रपट पण आलेला पुस्तक आहे. गवत्या नावाचं पुस्तक आहे, एकम नावाचं पुस्तक आहे, समुद्र नावाचं पुस्तक आहे. ही सगळी पुस्तकं तू ही सगळी मिलिंद बोकिलांची पुस्तकं आहे. खूप मस्त लिहितात. मला बरंच वाचन तुझं झालंय. मला घाम आला. नाही काहीच मी तुला सांगू, ज्या क्षणी मला असं वाटतं की म्हणजे मला ऍक्च्युली असं वाटतच नाही कधी की माझं वाचन झालंय, कारण ज्या हिशोबात माझ्याकडे पुस्तकं आहेत आणि जी वाचायची राहिलेली आहेत की जी माझ्याकडे बघत असतात, त्यामुळे त्या लोकांबद्दल तू काय सांगशील की ज्यांना तू पुस्तक दिलेस आणि त्यांनी माघारी दिलेलं नाहीये? असं मी देतच नाहीये. आणि मी आत्ता द्यायला सुरुवात केली आहे. आणि मी देताना माझं एक खूप सिम्पल तत्व आहे. मी सांगते की हे पुस्तक घ्या, मला लक्षात आहे मी तुम्हाला कोणत्या तारखेला दिलंय, आजच्या या तारखेपासून पुढचा 1 महिना तुमच्याकडे मुदत आहे हे वाचण्यासाठी. त्यानंतर तुम्ही मला ते परत द्यायचं, लायब्ररी सारखं. काय होतं, मी तुला पुस्तक दिलं आणि जर त्याला काही डेडलाईनच नसेल तर आपण खूप आळशी असतो वाचताना. आपलं असं होतं की अरे मूड नाहीये, मग नाहीच झालं, मग कामच आलं, मग याव झालं त्याव झालं, असं करत 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 ते पुस्तक राहतं. त्यातून आपण स्वतःचे पैसे खर्च करून पुस्तक घेतलं असेल तर आपण तरी वाचतो, दुसऱ्याचं असेल तर आपण अजून लाईटली घेतो. त्यामुळे माझं एकदा असं झालेलं, एका व्यक्तीने माझं सलील कुलकर्णींचं पुस्तक शहाण्या माणसांची फॅक्टरी नेलेलं आणि रिटर्न केलं नव्हतं, आणि ते पुस्तक सलील दादाच्या साईन कॉपी सोबत होतं जेव्हा मी कॉलेजला होते आणि मी जाऊन स्वाक्षरी वगैरे करू. तर मला ते इतकं ऑफेन्सिव्ह झालेलं. तेव्हापासून मी हा निर्णय घेतलाय की मी खूप विश्वासू लोकांना देते फक्त, आणि जर देत असेल तर त्यांनाही माहितीये ते वाचन वेडेच असतात. माझ्या केसमध्ये असं बोलण्याचं कारण की मी पुस्तकं दिली, स्वतःहून दिली, त्यांनी मागितली नव्हती. ती पुस्तकं त्यांना आवडली आणि आवडल्यानंतर मग त्यांनी ती पुस्तकं न देण्याचा निर्णय, हे पुस्तक तर मी माघारी देणारच नाही. हा काय ऍटिट्यूड आहे, मला हा कुठून येतो यार? हा गुन्हा आहे. गुन्हा आहे ना याला. प्रत्येकाचं पुस्तकासोबतचं खूप वैयक्तिक नातं असतं. हे म्हणजे आजपासून तुझं घर माझं असं झालं, हे प्लीज धिक्कार आहे अशा लोकांचा, धिक्कार आहे. सो आता मी जो तुला वयोगट विचारला त्याच्या पाठीमागं थोडंसं कारण हे पण आहे की महाराष्ट्रामध्ये हल्ली म्हणूयात आपण 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये मराठी शाळा बंद पडण्याचं जे प्रमाण आहे ते खूप दिवसेंदिवस वाढत चाललंय. आणि त्याच्यावरती मुंबईमध्ये असेल किंवा सबंध महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटतात. खूप गंभीर चर्चा होतीये, पार्लमेंटमध्ये चर्चा होतीये, अनेक राजकीय नेते त्याच्यावरती बोलतायत, काही आंदोलनं सुद्धा व्हायला लागलेत वगैरे सगळ्या गोष्टी. तर याच्याकडे तू कसं बघतेस, एक मराठी व्यक्ती, मराठी आरजे, मराठी क्षेत्रात तुझं खूप काम आहे? यार मला खरंच असं वाटतं की मला जर पुन्हा एकदा मराठी माध्यमात शिक्षण घेता आलं असतं तर मी खूप आनंदाने घेतलं असतं. मी शाळेत असताना माझा आवडता विषय मराठी होता. मला आवड होती म्हणून माझं मराठी बरं आहे, नाही तर मी कॉन्व्हेंट शाळेतली आहे. त्यामुळे मराठीशी तिथे बऱ्याच वेळेला संबंध नसतो. पण आमच्या सगळ्या शिक्षिका मराठी होत्या. म्हणजे ह्या प्रश्नावरती असं भाष्य करणारी मी खरं तर कोणीच नाहीये. पण एक गोष्ट आहे जी मला नुकतीच जाणवली आहे, आणि आपल्या सगळ्यांची आवडती मधुराणी गोखले अभिनेत्री, जी एक उत्तम रसिक आहे. म्हणजे असे काही लोक आहेत माझ्या आजूबाजूला जे इतके कमाल रसिक आहेत. तर तिचा कार्यक्रम आहे, म्हणजे तिचं युट्यूब चॅनल वरती तिने एक सिरीज केली होती खूप आधी, कवितेचं पान नावाची, ज्यात ती वेगवेगळ्या कवींसोबत, म्हणजे अगदी आपल्या सगळ्यांचे आवडते वेगवेगळे कवी इन्क्लुडिंग नाधू महानोर आणि वैभव जोशी आणि सौमित्र आणि संदीप खरे वगैरे 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 अशा सगळ्यांसोबत बसून, काही अभिनेत्रींसोबत बसून कवितांच्या गप्पा मारायचं. ते मी तुला कविता ऐकून दाखवली, त्याच्यानं तुला अमुक कविता आठवली, तू ती ऐकवलीस वगैरे वगैरे. आत्ता मी काल परवा तिचा कवितेचं पान, तिने आता लाईव्ह कार्यक्रमात त्याचं रूपांतर केलं छोटंसं. तर त्याच्यात ना मला हे जाणवलं की कविता ही किती सोपी गोष्ट आहे कोणत्याही व्यक्तीला त्या भाषेची आवड निर्माण करून देण्यासाठी. आणि तिने खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणाली कविता ज्या क्षणी पाठ्यपुस्तकात आली तेव्हा आपण ती ऑप्शनला टाकायला लागलो. ते जे ह्या ओळींचं संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा किंवा हा झोन जेव्हा आला, ते मार्कांच्या गणितात जेव्हा
बसवायचा प्रयत्न व्हायला लागला तेव्हा आपल्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की एका कवितेचा एकच अर्थ असतो आणि दॅट्स इट जस्ट इज सो प्रॉब्लेमॅटिक, कारण कोणत्याच कवितेचा फक्त एक अर्थच नसतो. म्हणजे कवीने एका दृष्टीने लिहिलेलं असू शकतं, पण यू विल नेव्हर नो की त्या व्यक्तीने एक्झॅक्टली तेच लिहिलं काय विचार केलाय. Right. तुम्ही नेहमीच तुमच्याकडे ती संधी असते की तुम्ही स्वतःच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघू शकता. तर कविता हा एक खूप महत्वाचा मला मुद्दा वाटतो, ज्याच्यावरती अजून काम व्हायला पाहिजे यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, की लहान मुलांना सुद्धा, आता ती तर गाऊन पण म्हणते कविता, हो. किती मजा आली. आम्ही लहानपणीच्या काही कविता म्हटल्या आणि इतकी मजा आली की मला असं वाटलं की यार मी शाळेत असताना मला आठवत नाही की असं कोणत्या बाई कविता गाऊन आम्हाला शिकवतात, यु नो, आणि मी तो अनुभव मिस केला, मी मुकले. तर असं आय थिंक असे अजून कार्यक्रम जर व्हायला लागले, अशा छोट्या छोट्या लेवलवरती सुद्धा लोकांनी एकत्र येऊन कवितेच्या माध्यमातून कदाचित काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, तर जो मेन प्रॉब्लेम आहे अनास्था, त्याच्यावरती काहीतरी होऊ शकेल का असं माझ्या मनात येतं. सी टेक्निकल लेवलवरती काय म्हणतात तसं इन्फ्रास्ट्रक्चर लेवलवरती काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत त्याच्याबद्दल आपण कितीही मनात मांडले तरी व्हायचं तेच होतं आणि सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. पण ही गोष्ट तर डेफिनेटली आपल्या हातात आहे की माझ्या मनात ती आस निर्माण जर झाली त्या भाषेबद्दल, कारण मराठी शाळा टिकाव्यात मराठी भाषेसाठीच ना, ॲट दी एंड ऑफ द डे आपल्या संस्कृतीसाठी, एक आपल्या विचारासाठी, तर ती जर आस निर्माण झाली ना, तर मी कोणत्याही माध्यमात असले तरी मी जाऊन शोध घेणारच. प्रॉब्लेम जो तो आहे की आसच निर्माण होत नाहीये, त्यामुळे नसली तर काय फरक पडतो, ह्या झोनमध्येच सगळं चाललंय. तर कदाचित त्याच्यावरती एक काहीतरी फुंकर घातली जाऊ शकेल का असं मला आता मनात वाटतंय. मला असं वाटतं की दर्जा याच्यावरती बोलण्या इतपत आपण मोठे नाही आहोत, परंतु जे शिक्षण आहे आपण आपलं जे फॅमिली ज्या ह्याच्यातनं येतो आपण पार्श्वभूमीमधनं, की एंड ऑफ द डे एम्प्लॉयमेंट हा फॅक्टर पालकांच्या डोक्यामध्ये असतो आणि मग कुठेतरी सेमी इंग्लिश मिडियम, मराठी माध्यम अशा सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा मग इतरांनी टाकले तर आपण सुद्धा आपल्या मुलांना बेस्ट देण्याचा वगैरे प्रयत्न करूयात. अशा सगळ्यामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये हे म्हणजे तिकडे अनेकांना चॉईसच नाही आहे, म्हणून खूप म्हणजे जिल्हा परिषद काही शाळांमध्ये खूप चांगला पट आहे, पण तो याच्यासाठीच आहे की बाबा माझं जिल्हा परिषद शाळेवरती प्रेम आहे किंवा मराठी शाळांवरती प्रेम आहे. तर काही ठिकाणी सुविधा पण नाही आहेत आणि काही ठिकाणी त्याच शाळांमध्ये की माझं मूल जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलं पाहिजे किंवा पालिकेच्या शाळेत शिकलं पाहिजे, असं सगळं आहे. सो हा कॉन्फ्लिक्ट इथून पुढं म्हणजे थोडंसं मराठी भाषेला आता जस्ट एक राजभाषा आपल्याला हे मिळालं, अभिजात भाषाचा दर्जा मिळाला वगैरे सगळ्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटत असल्या, तर ही गोष्ट तितकीच शाळा आणि मराठी भाषा आणि अर्थातच त्याच्यामुळे आपण सगळेजण या पॉइंटला स्ट्रगल करतो आहोत असं मला वाटतं. डेफिनेटली. तोत्तोचान नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यावरती आता पर्ण नाटक पण करते. ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं यार. ते पुस्तक माझ्या आयुष्यात फार उशिरा आलं. अनेक लोकांनी ते खूप आधीच वाचलेलं. तुझं वयोगट सांगितलास त्यातल्या मुलांनी तर अगदी वाचावं. तर त्यातलं पुस्तक म्हणजे हे तोत्तोचान. मराठी रूपांतर पण आहे त्याचं, म्हणजे भाषांतर. त्या पुस्तकात जी शाळा आहे, ज्या पद्धतीचे शिक्षक आहेत, ज्या पद्धतीने मुलांना शिकवलं जातं, त्याच्या 1% जरी आपण केलं तरी आय थिंक खूप फरक पडेल. इतकं सुंदर आहे, म्हणजे खूपच कमाल आहे, खूपच कमाल आहे. म्हणजे प्रेम वाटावं शाळेबद्दल की यु नो, इतकं तुम्ही पुस्तक वाचा, मी काही सांगण्यापेक्षा. तोत्तोचान. आता हे पॉडकास्ट नावाचं पीक आलंय, म्हणजे आता मी स्वतः करतोय, माझंही येतं त्याच्यामध्ये. सो आणि आपण हे पॉडकास्टवर बसूनच बोलतो. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? कारण व्ह्यूजसाठी एंड ऑफ द डे मी पण असलो तरी व्ह्यूज आणि सबस्क्रायबरसाठीच करतोय, कोणीही त्याच्यासाठीच करतं. मला नाही वाटत सगळे त्याच्यासाठी, मी नव्हते त्याच्यासाठी करत. तुला त्याचं मी तुला सांगते, आणि मी केला आता जरी नवीन पॉडकास्ट तरी मी त्याच्यासाठी नाही करणार. राईट. कारण तुला सांगते, एकतर इट इज अ विशियस सायकल. एकदा ते तुमच्या डोक्यात बसलं की तुम्ही सतत स्वतःचं काम फक्त व्ह्यूजच्या बेसिसवरच जज करता. मग एखादा एपिसोड जो तुम्हाला आवडला असेल, ज्यात तुम्हाला खरंच वाटतंय की काहीतरी मौल्यवान माहिती शेअर केली गेलेली आहे, ते पण तुम्हाला कमी वाटायला लागतं बिकॉज तुम्हाला 20,000 व्ह्यूज आले आणि तमुक व्यक्तीला 1,00,000 आले. सो हे एव्हरी कम्पॅरिझन इज ऑलवेज इन कम्पॅरिझन टू समवन एल्स. जर कम्पॅरिझन असं असतं ना की माझ्या आधीच्या एपिसोडला ह्याच विषयाच्या 10,000 आलेले आणि आता मला 12,000 आले, तर मी प्रगती केली, तर गोष्टच वेगळी होती. पण आपलं असं नाहीये.
आपण बाकीच्यांशी करतो आणि दॅट्स द प्रॉब्लेम. आणि त्यामुळे ऑर्गनायझेशन्सनाही असं वाटायला लागतं, लोकांनाही असं वाटायला लागतं की फक्त व्हायरल पॉडकास्ट म्हणजे चांगले आणि जितकी जास्त व्हायरल तितकी जास्त लेजिटिमेट माहिती. पण आय डोंट थिंक तसं आहे. मला असे अनेक व्हिडिओज माहिती आहेत युट्यूबवरचे, त्याला आपण पॉडकास्ट म्हणू किंवा ते अशा काळात केले गेले जिथे त्या लोकांना माहित नव्हतं की आपण पॉडकास्ट करतोय, त्यांनी इंटरव्ह्यू फॉर्मॅटमध्ये केला असेल जे काही आहे ते, ज्यात इतकी चांगली माहिती आहे, इतकं चांगलं बोललं गेलंय, पण ते व्हायरल नाही आहेत. त्याचे व्ह्यूज बघशील तर 5,000 पण नसतील, पण मला दिसतंय. आणि मी व्हायरल पॉडकास्ट पण पाहिलेच ज्याच्यात काही गोष्टही आयुष्यात इम्प्लिमेंट करण्यासारखी मला सापडली नाहीये. सो आय थिंक या नंबर गेमच्या पलीकडे जरा जाणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही नंबरसाठी करता तेव्हा तुम्ही मुद्दामून समोरच्याची गोची होईल असे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करता, तुम्ही कॉर्नर करायचा प्रयत्न करता, तुम्ही मुद्दामून एखाद्या ज्वलंत विषयावर त्याचं काहीतरी मत घेण्याचा प्रयत्न करता ज्याची गरज नसते. जी समोर व्यक्ती आहे तिच्याकडनं तुम्ही काय काढू शकता हे महत्वाचं आहे. मला खूप वेळा असं जाणवतं की लोकांचं ठरलेलं असतं की त्यांना काय ऐकायचंय आणि ते तुम्हाला आधी असं थोडंसं काहीतरी आणि मग दे मेक शुअर की यू से समथिंग अबाउट इट विच आय थिंक इज डिसरिस्पेक्टफुल टू द इंटरव्ह्यू, ज्याची गरजच नाहीये. त्यामुळे अरिजित सिंग प्रसिद्ध आहे म्हणून मी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गेस्टला अरिजित सिंग बद्दल काहीतरी बोलायला सांगेन आणि मग मी त्याचं रील काढेन की अमुक व्यक्ती अरिजित सिंग बद्दल असं बोलली, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं काहीच नाही कळलं, काय उपयोग आहे त्या पॉडकास्टचा. बरोबर. मग तुम्ही त्या व्यक्तीला भेटून फक्त अरिजित सिंग बद्दल एक मत घ्या, 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि टाका. कशाला 50 मिनिटाचा पॉडकास्ट करायचा आहे? मला कळतच नाहीये ह्याचं लॉजिकच. खूप मला समजतच नाही हे अल्गोरिदम. त्यामुळे असो. बरोबर. अग्रीड टोटली. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की परिपूर्ण संवाद आणि त्याच्यातनं ऑडियन्सला काय मिळतं, मग ते भलं दरवेळेला गरज नाही की नॉलेजच मिळालं पाहिजे. मनोरंजन सुद्धा एखाद्या पॉडकास्टमधून होऊ शकतं, पण तो संवाद किती प्युअर आहे ते महत्वाचं असायला पाहिजे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करेल अशी आशा आपण करूयात. आणि अरे असं पण झालंय आता, इतके पॉडकास्ट झालेत की ऐकतोय कोण हा मला खरंच प्रश्न पडलाय. सगळेच बोलतायत. हो, ऐकतंय कोण? हु इज लिसनिंग? प्लीज कोणाकडे याचं उत्तर असेल तर मला सांगा. हो, श्रोता कोण आहे त्याचा, कोणासाठी चाललंय हेच कळत नाहीये मला. एनिवे, राईट. त्याच्यामुळं माझी किंवा माझ्यासारख्या लोकांची जबाबदारी वाढते की चांगला संवाद सातत्यानं तुमच्या समोर घेऊन येणं आणि नजीकच्या काळात तो प्रयत्न तुम्हाला नक्की दिसेल. आणि सातत्याने हा शब्द फार महत्वाचा बोललास तू. हो, कारण आपल्याला जर सो कॉल्ड मिलियन आणि लॅक्स मध्ये व्ह्यूज मिळत नसतील तरी सुद्धा आपला एफर्ट सातत्याने करत राहणं यासाठी खूप गट्स लागतात असं मला वाटतं. यासाठी तुम्हाला खूप धीट असावं लागतं. तुम्हाला सतत तुमच्या डोक्यात जे जे कम्पॅरेटिव्ह विचार येतात त्यांना बाजूला करायला लागतं. तुम्हाला आजूबाजूचे जे प्रश्न विचारतात, अरे काय करतोय, तुझ्या त्याला व्ह्यूज येत नाहीत, या प्रश्नांना सामोरं जायला लागतं. त्यांना बाजूला सारून तरीही काम करत राहायला लागतं. हे करणं खूप कठीण आहे. आणि तुम्हाला सतत आपल्याला ना सगळ्यांना जस्टिफाय करत राहण्याची सतत सवय असते स्वतःला. आपल्याला दुसऱ्याला दाखवायचं असतं की आपण किती भारी काम करतोय आणि त्याला ते भारी वाटावं ह्यासाठीही आपला अट्टहास असतो. तर ते जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला अशी 10 माणसं रॅन्डम लिहून सांगतात ना की अरे त्याचे व्ह्यूज तुझ्यापेक्षा जास्त आहे, तुझ्याला तर व्ह्यूजच नाही आले, तुझ्या व्हिडिओच्या खाली तर अमुक कॉमेंट आहे, तेव्हा ते सगळे ओपिनियन्स, ती सगळी मतं बाजूला सारून पुन्हा एकदा आपल्या मूलभूत तत्वावर येणं की आपण हे का करायला सुरुवात केलेली, अच्छा या गोष्टीसाठी, मला ती गोष्ट पटते ना, समोरच्याला पटते ना, मग मी करते किंवा करतो, हे स्वतःला सांगून ते कष्ट सातत्याने चालू ठेवणं हे फार कठीण आहे. खूप जास्त कठीण आहे. राईट. तुला 1,00,000 व्ह्यूज आल्यानंतर तू 20 एपिसोड्स केलेस यात काहीच कौतुक नाहीये, कारण तुला कळलंय. पण मला 100च व्ह्यूज आहेत, पण मला पूर्ण विश्वास आहे की मी जे शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायला सुरुवात केलेली आहे हा महत्वाचा ऐवज आहे आणि मला हे करायचंय. 100 असो, 500 असो, 1000 असो, 1,00,000 असो. आणि काय होतं, मग अशी एखादी व्यक्ती एका कोणत्या तरी रॅन्डम पॉइंटला प्रसिद्ध होते, त्याच्या व्हिडिओला 1,00,000 येतात, मग त्याचे इंटरव्ह्यू घेतले जातात की तुम्ही कशी सुरुवात केली, आणि मग त्याची कहाणी इन्स्पिरेशनल वाटायला लागते आपल्याला. पण आपल्या आजूबाजूला अशी खूप माणसं असतात त्यांना आपण जाऊन सपोर्ट नाही करत. आपण वाट बघतो की कोणीतरी सुपर हिरो होईल, मग त्याच्याबद्दल आपण बोलू आणि मग त्याची बॅकस्टोरी आपण जाणून घेऊ. आपलाच मित्र एखादा करत असतो, सुपर हिरो आपल्याला छोटी गोष्ट करायची असते. आपण एकतर पहिली गोष्ट आपण तो एपिसोड बघावा, तो बघितल्यानंतर आपल्याला आवडल्यानंतर आपण शेअर करावा. राईट. सिम्पल गोष्ट आहे, काहीच त्याच्यात लॉजिक नाहीये फार, पण आपण ते करत नाही. आपल्याला काय वाटतं, जे ऑलरेडी प्रसिद्ध आहेत त्यांना आपण अजून प्रसिद्ध करूया, हो, किंवा याचं एकदा नाव होऊ दे मग बघू. तर हा प्रॉब्लेम आहे. आता एक असा प्रश्न विचारतो मी तुला, मे बी तुला तो आवडेल. मेडिटेशन, योगा याच्याबद्दल तुझं मत काय, किंवा तुझ्या आयुष्याचा तो भाग
आहे का, कसा आहे? व्यायाम आहे माझ्या आयुष्याचा भाग. मी शाळेत असताना फार काहीच फिजिकल ऍक्टिव्हिटीजमध्ये कधी भाग घेतला नव्हता आणि मला कोणी काउंटच नाही करायचं त्याच्यात, बिकॉज आय वॉज ऑलवेज द स्टुडियस पर्सन. पण मला खूप रिग्रेट होता आता. मला असं खूप वाटतं की यार खो बिखो मध्ये मी असली पाहिजे होते, मजा झाली असती. पण मे बी त्याच्याचमुळे व्यायामाचं महत्व थोडंसं जाणवलं आणि मला असं वाटतं की तुमच्या शरीरासोबत कसं नातं आहे हे फार महत्वाचं आहे आणि ह्याच्याकडे आपण खूप कमी लक्ष देतो. आता जो बाजार झालाय त्याचा, ह्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. हेल्थ आणि फिटनेस आणि डाएटच्या व्हिडिओजने कंटाळा आणलाय मला युट्यूबवरती, इतके ते आहेत. पण साधी गोष्ट, डाएट फिटनेस आणि हेल्थच्या व्हिडिओजने कंटाळा आणलाय मला युट्यूबवर. पण साधी गोष्ट जशी सूर्यनमस्कार, मला असं वाटतं इतकी मजा येते सूर्यनमस्कार घालताना आणि किती छान वाटतं. त्याच्यासोबत ब्रिदिंगचं एक पॅटर्न असतं, पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. मी आता पुन्हा एकदा एक छोटासा कोर्स करतेय योग साधनेचा, ज्यात बेसिक आसनं शिकवली जात आहेत. जस्ट एक ब्रशअप व्हायला. आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं की आपल्याला वज्रासन येते, पण वज्रासनात कसा श्वास घ्यायचा हे आपल्या लक्षात नसतं. मग काय उपयोग आहे वज्रासनाचा? तर मला असं वाटतं की मला खूपच महत्वाचं वाटतं ते करणं, प्रत्येक व्यक्तीने करणं. आणि त्याच्याकडे फक्त व्यायाम म्हणून 1 तास मी करेन आणि त्याच्यानंतर मी वाटेल ते जगेन राहिलेले 11 तास, तसं न करता त्याला, त्या मुव्हमेंटला आपल्या आयुष्याचा एक भाग करणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगेन, मी नुकतंच आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता अभय महाजन, त्रिज्या नावाचा त्याचा चित्रपट, ज्ञाना रेकमेंड्स खूप येते, पण त्रिज्या नावाचा त्याचा चित्रपट प्लीज बघा, प्लीज. तर तो अभिनेता असल्यासोबतच डान्सर आहे आणि त्याने ना बॉडी अवेअरनेस, कमाल अभिनेता आहे, आणि बॉडी अवेअरनेस आणि बॉडी मुव्हमेंट बद्दल त्यांनी शिक्षण घेतलंय आणि तो त्याचे कोर्सेस पण घेतो मधून मधून. तर असं मी त्याचं आता कालच एक वर्कशॉप केलं, जे अगदी 4 तासाचं होतं, खूप कमी होतं, म्हणजे ऍक्च्युली त्याचं खूप लांब असतं वर्कशॉप. पण तरी मी तुला सांगू नाही शकत, मला इतक्या नवीन गोष्टी कळल्या स्वतःच्या शरीराबद्दलच्या आणि आपलं नातं कसं असलं पाहिजे, आपले इमोशन्स कसे रेग्युलेट होतात आपल्या बॉडी मुव्हमेंटनी. मुव्हमेंट म्हणजे व्यायाम ह्या दृष्टिकोनात नाही, फक्त मूव्ह केल्याने काय होऊ शकतं. आपण किती कमी हालचाली करत असतो. आपल्या आयुष्याचा स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस आपल्या शरीराच्या कुठल्या भागांमध्ये जाऊन साठतो आणि म्हणून आपल्याला कधी कधी पाय दुखतायत, कंबर दुखते, मान दुखते, खांदे दुखतात, हे होत असतं. म्हणजे मला इतक्या गोष्टी कळल्या आणि त्या वर्कशॉपमध्ये मला माझं शरीर इतक्या मोकळेपणाने मूव्ह करता आलं. इट वॉज क्रेझी. म्हणजे एकतर जर त्याचं वर्कशॉप असेल तर आवर्जून करा. आणि ह्यामुळे मला हे सांगायला आवडेल, म्हणजे त्यांनी फार एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला की आपण छान जगण्यासाठी फक्त एकच गोष्ट खरं तर करायची असते, नीट श्वास घेणं. पण आपण काय करतो, आपण फक्त योगा क्लासमध्ये नीट श्वास घेतो आणि राहिलेले सगळे तास आपण वाटेल ते करतो. मग आपलं लक्ष नसतं की मीटिंगमध्ये जेव्हा ऍक्च्युअली आपल्याला अँक्शियस वाटतंय तेव्हा आपण नीट श्वास घेतोय का हे आपल्या लक्षात नसतं. आपण गर्दीत असतो ट्रेनच्या आणि आपल्याला कसं तरी होत असतं तेव्हा आपण नीट श्वास घेतोय का हे आपल्या लक्षात नसतं. सो मलाच हे नव्याने कळलं की ऍक्च्युअली नीट श्वास घेणं हा रिमाइंडर आपण सतत स्वतःला द्यायला पाहिजे. नॉट जस्ट मी वर्कआउट करते तेवढ्या वेळात, पण अदरवाईज. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या जगण्याचा भाग होतात तेव्हा खरं तर त्याचे फायदे तुम्हाला विथ टाइम दिसायला लागतात, अर्थात प्रचंड पेशन्स नंतर. देर इज नथिंग ओव्हरनाईट. त्यामुळे मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे आणि स्वतःचं डान्स किंवा बॉडी मुवमेंट हे प्रत्येक माणूस करू शकतो. त्यासाठी तुम्ही आधीच फिट असलं पाहिजे, तुमची फिगरच असली पाहिजे, तुमचं वजन कमी असलं पाहिजे, हे सगळे क्रायटेरियाच नाहीये. तुम्ही तुमच्या असलेल्या स्थितीत तुमचं शरीर छान हलवू शकताय का, तुम्ही मांडी घालून खाली बसू शकता, उठू शकता का, हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी तयारी करायची. खरं तर आपण उलटच करतो काहीतरी की आपल्याला 5 किलोच कमी करायचंय आणि अमुकच करायचंय, एवढ्या इंच लॉस करायचंय. मला लकीली अशीच माणसं भेटली आहेत. म्हणजे मी ह्याच्या आधी ऑनलाईन पण एका शिक्षकासोबत ट्रेनिंग करत होते, प्रथमेश नाव आहे त्याचं, आणि त्या व्यक्तीने मग थँक गॉड मला असे सो कॉल्ड ट्रेनर्स नाही भेटले. त्यांनी पण मला नेहमी सांगितलं की अख्खं शरीर एक आहे. सो हे नको सांगू तुम्हाला मला पायच छोटे करायचे, हातच बारीक करायचे, पोटच असं काही नाहीये. आपण त्या भागासाठी व्यायाम करू पण त्याचा परिणाम सगळीकडे होणार आहे आणि भविष्यात कधीतरी त्या भागावर तुला थोडासा परिणाम दिसेल. आय थिंक हा रियालिटी चेक प्रत्येक ट्रेनरनी स्वतःच्या विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. सो दॅट हे जे आपलं म्हणणं असतं ना की मला फक्त सेक्सी लेग्सच हवेत आणि मला माझे आर्म फॅटच कमी करायचं, तर असं काही तुम्ही हात बाजूला करून त्याला बारीक केला आणि परत लावला असं नाही होऊ शकत ना. सो हे अंडरस्टँडिंग खूप गरजेचं आहे. आणि सेम फॉर मेडिटेशन. आय थिंक मी पहिल्यांदाच ऐकतो ऍक्च्युली हे, आणि मला ऐकताना खूप म्हणजे असं आवडलं तुझं ते उत्तर. हे अशा पद्धतीनं कुणी सांगितलं नाही, तुला चांगल्या प्रशिक्षकांनी खरंच lucky आहे मी तुला ते त्याबाबतीत. पटून ते पुढे तू
आणखी सांगतेस ही चांगली गोष्ट आहे. अरे खूप So- टेम्पटेशन होतं, कारण आपल्याला इतके ट्रेनर्स असतात, इतके कोर्सेस असतात, इतके इतकं खरं ऍप्स कोणी असतात सांगत नाहीये की आपल्याला असं वाटतं की करून बघूया यार, होईल कदाचित. पण त्याच्यापासून स्वतःला रोखणं आणि साधंच रोज करत राहणं हे खूप कठीण आहे. जर मी तुला सांगितलं ना की अरे तू माझ्यासोबत एक 7 डे चॅलेंज कर, तर तू लगेच तयार होशील, कारण आपल्या सगळ्यांना चॅलेंजेस झोनचं सगळं आवडतं. पण जर मी तुला म्हटलं की 7 दिवस तुला फक्त 25 सूर्यनमस्कार घालायचे, फक्त 25, तर तुला कठीण जाईल. कारण काही दिवस तुला असं वाटेल 50 करून बघतो, म्हणजे एक स्टोरी टाकता येईल की आज 50 केले. काही दिवस तुझं असेल की जाऊ दे 12च करतो यार, नाही 25 रोज करत राहणं कठीण आहे. सो दॅट इज द की. सूर्यनमस्कार अंडररेटेड झालाय का थोडंसं, असं वाटतंय का तुला की नाही झालाय तो? अंडररेटेड तो आधीपासूनच आहे बिचारा. तर तो किती महत्वाचा आहे? तरी आता जरा जरा लोक करायला लागलेत. काही लोक फक्त वॉर्मअप म्हणूनच करतात फक्त सूर्यनमस्कार, जे काही आहे. पण काही लोक सूर्यनमस्कार करतात पण त्याच्यासोबतचं जे श्वसन आहे ते करत नाहीत. म्हणजे प्रत्येक स्टेपला, काही स्टेप्सला ब्रीद इन आहे, काही स्टेप्सला ब्रीद आउट आहे, पूरक आहे, रेचक आहे, आणि काही ठिकाणी एक पोझिशन आहे जिथे तुम्ही श्वास होल्ड करता. होल्ड म्हणजे काय असं खूप वेळ नाही, होल्ड करता. ते कोणाला करायचं नाहीये. भसाभस लोक सूर्यनमस्कार घालत सुटतात. खूपच स्लोली घालायची गोष्ट आहे सूर्यनमस्कार. कारण इमॅजिन तू श्वास घेत घेत करतोयस, तर तू नॅचरली श्वासाच्या लयीतच घालशील ना सूर्यनमस्कार. असं तर नाही होणार 30 मिनिटात तू 50 घातलेस. तर हे जे सगळं नंबर्सचाच प्रॉब्लेम आहे सगळा. तुला उद्या कोणी हे सांगितलं ना, तू 10 मिनिटं सूर्यनमस्कार घाल, जितके होते तितके, कोणी काउंटच नाही करायचं, तर तुला ना असं अनकम्फर्टेबल होईल की आपल्याला ते असं काही, मी किती घातलंय पण ह्याचं काहीच नाहीये, मी घालतोय फक्त 10 मिनिटं. आपल्याला ते मिनिटांवरती नाही जमत, आपल्याला संख्या लागते बघ, की 5 राऊंड करा, 3 वेळा करा. ह्याच्यात आपल्याला असं वाटतं की हा आता मला जमतंय. तुला जर असं कोणी सांगितलं 30 मिनिटं व्यायाम कर, कोणताही कर, तर तुला असं होईल की पण मला अजून थोडं सांगा ना की असं अमुक सेट अमुक वेळा करायचा आहे वगैरे, असं स्पेसिफिक. ती मजा येते त्यातली. असं मला रिअलाइज झालंय. राईट. ज्ञानेश्वरीच्या उत्तरातनं मला हे स्पेसिफिक याच्याबद्दल बोलायचंय की सूर्यनमस्कार, स्पेसिफिक मला सूर्यनमस्कारावरच बोलायचंय की एक चांगला प्रशिक्षक आणि श्वास घेणं, रोखून धरणं आणि सोडणं यासाठी चांगला प्रशिक्षक, आणि मग पुन्हा त्याचं सातत्य, या गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रशिक्षक चांगला मिळणं. आणि किंवा कदाचित बऱ्याचदा आपल्यालाच वाटतं काही गरज नाही, मी यूट्यूबवर जाऊन बघेन, कारण श्वास मला वाटत नाही की यूट्यूबवर जाऊन कदाचित आपल्याला शिकता येईल, असं मला वाटतं. कदाचित मी चुकीचा पण असू शकेल. म्हणजे तुमच्या स्पीडला बेसिकली आवरण्यासाठी एक व्यक्ती लागते ना. आपण असं फास्ट घालत सुटतो, ते तर युट्यूब वाले लोक येऊन सांगू नाही शकत आपल्याला की अरे तू फास्ट घालतोयस ना, एवढं फास्ट नाही घालायचं. त्याच्यासाठी तुला कोणीतरी, आणि जर कोणीतरी एकदा जरी तुम्हाला शिकवलं असेल, असं नाही म्हणते की मी रोज तुम्हाला एक व्यक्तीच हवी जे तुम्हाला सांगेल शिकेपर्यंत, पण जे शिकलात तुम्ही, तर तुम्ही मग तुमच्यावरती येते की तुम्ही सचोटीने ते करणं, तिथे स्वतःला चीट करून काहीतरी गडबड गोंधळ न करणं आणि शांतपणे करणं, हे तर तुमच्याच हातात आहे. आता ते वो तो जैसा जिसका मोटिवेशन. तू शाळेत असताना हेडगर्ल होतीस. हो. आणि असं तुला प्रचंड अभिमान आहे, असं काहीतरी होता. ओके, आता नाहीये. अरे मला आता असं सगळं हे खूपच पानसट वाटायला लागलंय यार. काय ते हेडगर्ल आणि काय ते प्रिफेक्ट, पण हे तूच सांगितलंयस लोकांना. हो, मला असं खूप वाटायचं, म्हणजे त्याचे जे बेनिफिट्स होते त्यावेळेला, ते मला असं लिडरशिप क्वालिटीज किंवा ते सगळं आहेच. खूप जबाबदारीचं काम होतं आणि खूप वेळा मी शाळेत लवकर जायचे, शाळेतून लेट निघायचे, बिकॉज ही सगळी कामं असायची हेडगर्लची. पण मला असं वाटतंय की हे नसलंच पाहिजे की कोणीतरी वर्गात स्पेशल आहे की तुमच्यापेक्षा जास्त पॉवर पोझिशनवर आहे. शिक्षकांनी त्यांचं काम कमी करण्यासाठी पण केलेलं ते तर सगळं असतंच रे. आणि हे सगळं हे ते आहे की काहीतरी एक छोटीशी रेस करायची, त्यात 2 लोकांना बक्षीस द्यायची, किंवा त्या 2 लोकांना वाटायला लागतं की ती इतरांपेक्षा फास्ट आहे. पण असं ती फक्त त्या रेस पुरती फास्ट पळू शकलेली असतात. त्यात लक हा पण एक मुद्दा आहे ना, चान्स हा पण एक फॅक्टर आहे. सो मला असं वाटतं की छान होतं त्या काळात हेडगर्ल वगैरे, ग्रेट. पण त्यांनी असं काही म्हणजे ते आयुष्यात मिरवण्याचीच गोष्ट असं मला आता नाही वाटत. म्हणजे आय थिंक द ब्युटी ऑफ लिव्हिंग इज ऑल्सो, प्रीची नाही आहे हे मला वाटलं तेवढंच मी सांगते, की इज ऑल्सो की काल मला एक गोष्ट वाटली, मी आज जगले, आणि उद्या मला त्या गोष्टीबद्दल माझं मत वेगळं आहे, ह्याची मला मुभा असली पाहिजे. मला काल वाटलं म्हणजे आज पण माझं मत तेच पाहिजे आणि उद्या पण तेच पाहिजे, आणि ते नसेल तर तिसरा माणूस मला विचार की अरे तू तर
काल तर हे म्हणत होते, मग आज तुझं असं कसं झालं. तर आपण बदलत असतो ना, तर स्वाभाविकपणे आपली गोष्टींबद्दलची मतं बदललीच पाहिजेत. नसतील बदलत तर आय थिंक माणूस प्रॉब्लेम आहे. असल्याचं ऍक्च्युली ते लक्षणच आहे. हा, की म्हणजे मला जर ती गोष्ट आयुष्यभर भारीच वाटत राहिली तर काही उपयोगच नाही. दॅट हॅज टू कम अ पॉइंट वेर आय रिअलाइज की 10वीचे पर्सेंटेज हे फक्त ऍडमिशन पुरते असतात. ही फॅक्ट आहे. ती परीक्षा ही स्मरणशक्तीची परीक्षा आहे. ही फॅक्ट आहे. हे आवडो न आवडो दॅट डझंट मीन 10वीसाठी कोणी अभ्यासच करू नये. पण आय एम जस्ट सेइंग की हे तुम्हाला नंतरच कळतं ना, की ऍट दी एंड ऑफ द डे अजून अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यात असणं गरजेचं आहे तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी. फक्तच किती पर्सेंटेज मिळाले ह्याच्यावरनं काही नाही होते, हे नंतर कळतं आपल्याला अनफॉर्च्युनेटली. सो तसं आहे ते हेडगर्लच्या बाबतीत. सो आता शेवटचे काही 2-3 प्रश्न छोटे छोटे मी तुला विचारणार आहे. मुलगी असून तू मुलींच्या शाळेत शिकलीस, हे जे तुझं दुःख आहे, याचा जो तुला रिग्रेट आहे, दुःख आणि म्हणजे एक राग पण कदाचित पालकांवरती असू शकतो. नाही, राग वगैरे नाहीये रे. जे असेल ते आता खरं खरं सांग. अरे म्हणजे छान होतं तसं, असं काही हे नव्हतं. पण जर कोएड असतं तर मला म्हणजे आय थिंक एक अंडरस्टँडिंग येते ना आपल्याला दुसऱ्या जेंडर बद्दल सुद्धा, ते थोडंसं राहिलं. म्हणजे माझा कोणी मित्रच नव्हता. त्याचं रिझन काय होतं? आजकाल मित्र म्हटल्यानंतर लोकांना बॉयफ्रेंडच वाटतो. मी मित्र म्हणजे जेन्युइनली मित्र या दृष्टिकोनातून म्हणते. बिकॉज मी गर्ल्स स्कूलमध्ये होते, मुलींच्या शाळेत होते. मी कोणत्याच ट्युशनला जात नव्हते, त्यामुळे शाळा घर घर शाळा ना. माझ्या बिल्डिंगमध्ये कोणी पोरपोरी होते फार. पण का घातलेलं तुला असं? म्हणजे त्याच्या पाठीमागे काय विचार होता? चांगली शाळा होती यार, सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कूल. मला फार माझी शाळा आवडायची, कारण अत्यंत उत्तम परिसर होता. आणि पालक चांगल्या शाळेतच घालायचा प्रयत्न करतात ना, असं थोडी कोणी विचार करतात. तुला याचं दुःख आहे? दुःख नाहीये मला, पण आय थिंक कोएड पण चाललं असतं असं मला वाटतं. असं दुःख नाहीये. माझी शाळा मला खूप आवडायची आणि इट वॉज वन ऑफ द बेस्ट स्कूल्स. मी अजूनही सांगेन, म्हणजे खूपच चांगला परिसर. म्हणजे मुंबई सारख्या शहरात एवढी मोठी स्पेस एखाद्या शाळेची असणं, ज्यात इतकी झाडं असतील, हे मला वाटत नाही कुठे दुसरीकडे आहे मुळात, जे माझ्या शाळेत होतं. आणि दगडी बिल्डिंग आणि असं खूप छान परिसर होता, त्यामुळे त्याबद्दल तर छानच वाटतं. म्हणजे काही रिग्रेट नाहीये मला. आणि मी कोणत्या तोंड वर करून पालकांना सांगू की तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. भाई, आपल्याला अक्कलच नव्हती तेव्हा. राईट. त्यांना होती, त्यांनी केलं. राईट. या पॉडकास्टमध्ये आपण असे अनेक विषयांना स्पर्श केला ना की ज्याच्यावरती स्वतंत्र पॉडकास्ट होऊ शकेल. परंतु अर्थातच पॉडकास्ट म्हटलं की त्याला वेळेचं बंधन आहे, जे ऑलरेडी आम्ही बंधन नुसतं तोडलं नाही तर तोडून बरेच पलीकडं आम्ही लय पुढे गेलोय. अमेरिका, जपान वगैरे सगळ्या टूर करून आता परत माघारी यायचं म्हणतोय. सो तुमच्या शिवाय कमेंटमध्ये पडण्यापूर्वी आम्ही थांबायचा निर्णय घेतोय. तत्पूर्वी मी शेवटचा प्रश्न तुला असा विचारतो की तू एक शॉर्ट फिल्म केली आहेस, राईट? सो आणि आता तू एका करिअरच्या नव्या टप्प्यावर, नव्या वळणावर आहे. मे बी तुला माहीत असेल, आम्हाला माहीत नाही, किंवा तुला पण माहिती नाही, तुझा डिसिजन झाला असेल, झाला नसेल. सो तुला आम्ही कधी अभिनेत्री म्हणून नाटकामध्ये, छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर, किंवा शॉर्ट फिल्ममध्ये, वेब सिरीजमध्ये असं काही बघणार आहे का? असा लगेच म्हणजे असं काही प्रोजेक्ट मी आत्ता तरी घेतलेलं नाही आहे. पण जर अशी एखादी संधी आली आणि ती संधी मला देऊ पाहणारे लोक मला ते क्राफ्ट शिकण्यासाठी मदत करत असतील किंवा ते करण्यासाठी ते तयार असतील, तो वेळ ते मला देऊ शकत असतील, आणि मी ते शिकून जर काही प्रयत्न करू इच्छित असेल, करू शकत असेल, तर मला नक्की आवडेल. पण जस्ट बिकॉज ऍक्सेसेबल आहे म्हणून चला एक रोल करूया, माझ्या तत्वात बसत नाही. कारण मला असं वाटतं आपल्या शहरामध्ये असे अनेक खूप कमाल अभिनेत्री आहेत जे एका चांगल्या संधीची वाट बघतायत, ज्यांनी आयुष्याची काही वर्ष ही कला आणि त्याचं क्राफ्ट शिकण्यात घालवली आहेत. सो आय फील, हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे, आय फील दॅट दे डिझर्व दॅट प्लेस मोर देन मी, अनलेस आय ऑल्सो पुट एन एफर्ट टू लर्न इट. मला एका ठिकाणी बघायचं आणि तू रेडी आहेस की तू 10 दिवस मला शिकवशील ती गोष्ट, त्यासाठी मी 12-12 तास माझ्या दिवसातले टाकीन. आणि मग मला वाटेल की ओके, माझ्याकडे काहीतरी आहे ज्याच्या बलबुतावरती मी परफॉर्म करायचंय, तर ठीक आहे. पण जस्ट बिकॉज तू मला ओळखतोस, मी तुझी मैत्रीण आहे आणि तू काहीतरी करतोस आणि तू मला ए चल ना उद्या काय करतेस हे कर, हे मला योग्य नाही वाटत. मग इन दॅट केस जर तुला एखाद्या व्यक्तीला कास्टच करायचंय ना, तर जी माणसं आहेत जे ऍक्च्युली यार इतकी वर्कशॉप्स करतायत, मेहनत करतायत, स्वतःला सेल्फ मोटिवेट करतायत, काम नसून सुद्धा, तर मग त्यांना घ्या ना. दे डिझर्व अ चान्स. हे मला सगळ्या बाबतीत वाटतं. आरजेईंगच्या बाबतीत पण मला हे वाटतं. तुम्ही अभिनेते आहात, तुम्ही 4 सिरियल्स केल्या आहेत,
मग तुम्हाला सेलिब्रिटी आरजे म्हणून लॉन्च करणं माझ्या डोक्यात जातं ते. बिकॉज तुमचं स्किल आहे का ते? तुम्ही खरंच करणार आहात का आरजे? की तुम्ही आरजे म्हणून जॉईन करणार आहात आणि मग म्हणणार आहात की माझी आता सिरियल पण चालू आहे तर मी माझा शो रेकॉर्ड करून जातो किंवा जाते, म्हणजे असतील तिकडे फुल टाइम आरजेस त्याने तुमचा शो सांभाळावा. हे चूक आहे. हे मला ह्या बाबतीत व्हायला नकोय म्हणून हा निर्णय मी घेतलाय की जोपर्यंत, आणि जर एखादी संधी आली आणि तिथे मला ऍक्च्युली शिकवणारी माणसं असतील, मी शिकायला उत्सुक आणि तेवढं डेडिकेशन देऊ शकत असेल तर मग करायला हरकत नाही. पण एक उगाचच चला आता नेक्स्ट काय करूया तर हे करूया बिकॉज ह्याच्यात अजून फेम आहे, हे मला पटत नाही. हा डिसिजन घेणं की दुसऱ्याला संधी मिळण्यासाठी किंवा मी ती प्लेस डिझर्व करते किंवा इतपत तुला त्याच्यावरती विचार करावा असा वाटतो, ही खूप गोड आणि चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांना चांगला संवाद ऐकायला आवडतो त्यांनी मला असं वाटतं की हा पॉडकास्ट संपूर्ण ऐकायला काही हरकत नाही. तुम्हाला मजा येईल इन द सेन्स की तुमच्या कानांवरती खूप दिवसांनी काहीतरी श्रवणीय असं पडेल. सो तुमच्याकडे थोडेसे पेशन्स असतील, वेळ काढून तुम्ही ते ऐकणार असाल तर हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही पाहावा असा मी आग्रह करेन. हे झालं एक. आणि दुसरी गोष्ट, तुला आमच्याशी बोलून आमच्या रिव्होल्यूशन पॉडकास्टवर येऊन तुला कसं वाटलं? मजा आली यार. मला तर एकतर ऑन दी अदर साइड ऑफ द टेबलच मला खूप मजेशीर वाटतं. म्हणजे टू कंट्रोल दी अर्ज टू बी द पॉडकास्टर, हेच मला खूप इंटरेस्टिंग वाटते. आणि मजा आली. खूप विषयांवरती आपण बोललो आणि ऍक्च्युली अनेक गोष्टी ज्या मी आता बोलले, आम्ही बाय द वे काही प्रश्न डिस्कस केले नव्हते, मी घरून तयारी वगैरे करून आले नव्हते. तर अनेक वेळेला, आणि दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट इंटरॅक्शन्स आय थिंक, की बऱ्याच वेळेला तुम्ही एखाद्याने प्रश्न विचारल्यानंतरच त्या गोष्टीबद्दल पहिल्यांदा विचार करता किंवा कधी कधी काहीतरी स्वाभाविक येतं आणि मग तुमचं असं होतं की अच्छा असं वाटतं का मला या गोष्टीबद्दल, हे रिअलायझेशन पण तुम्हाला होतं ना. तर असं बरंच काय झालं मला, त्यामुळे मजा आली. वा. आणि आमच्या पॉडकास्टसाठी एक शाउट आउट दे रिव्होल्यूशनला सबस्क्राईब करण्यासंदर्भात, शेअर वगैरे हे थोडं. डेफिनेटली. रेव्होल्यूशन पॉडकास्ट नावाचा हा पॉडकास्ट आहे जो नुकताच सुरू झालेला आहे. तर जर तुम्हाला ते एपिसोड्स आवडत असतील तर फक्त पॅसिव्ह वॉचिंग करू नका. तुम्हाला त्यातलं काय आवडलं ही कॉमेंट करायला 10 सेकंद पण लागत नाहीत, लाईक करायला 5 सेकंद पण लागत नाहीत. आय नो खूप लोक म्हणतात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे आपल्या मनातून अशी एक ऊर्जा होते की आता तर नाही करणार, असं एक आपल्याला होतं ना. एक्झॅक्टली. तर गरज नाहीये या फिलिंगची. म्हणजे आवडलं, लाईक केलं, इतकं सोपं आहे ते. नका करू लगेच. तुम्हाला सबस्क्राईब करायचं नसेल तर खूप आवडल्यानंतर करा, काही हरकत नाहीये. आणि जर तुम्हाला खरंच खूप आवडलं आणि तुम्हाला अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात माहित असेल जिला पण कदाचित आवडेल, तर ही गोष्ट फक्त मनात ठेवून उपयोगच नाहीये. आपण सगळे आळशी आहोत. ती समोरची व्यक्ती स्वतःहून जाऊन युट्यूबवर सर्च करणार नाही, तर तुम्ही ही लिंक त्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा, सो दॅट इट विल बिकम मोर इझियर फॉर द अदर पर्सन टू वॉच. असं करूनच आपण आपल्या आजूबाजूच्या मित्रमंडळींना मदत करू शकतो, त्यांना सपोर्ट करू शकतो, त्यांना पाठिंबा देऊ शकतो. अरे भावा, ऑल द बेस्ट, काय मस्त पॉडकास्ट करतोस तू, हे बोलून होत नाही. ते ऍक्च्युली ऍक्शनेबल पाहिजे आणि त्याची ऍक्शन एवढी छोटीशीच आहे, म्हणजे फार काही तुम्हाला खिशातले पैसे खर्च करायचे नाहीत इतक्यात. तरी भविष्यात हा पॉडकास्ट खूप मोठा होईल आणि तुम्ही असे पैसे पण द्याल कॉमेंट्समध्ये, अशी माझी शुभेच्छा आहे तशा तुला. पण आत्तापुरतं तरी तुम्ही हे बेसिक करू शकता, अर्थात जर तुम्हाला आवडलं असेल तर. थँक्यू. सो आम्हाला काही किंवा मला स्वतःला सुद्धा होस्ट म्हणून काही घाई नाहीये. याचे किमान 100 एपिसोड्स रिव्होल्यूशन पॉडकास्टचे होणार आहेत आणि कदाचित या सगळ्या प्रोसेसच्या प्रक्रियेचा भाग किंवा साक्षीदार तुम्ही सगळेजण असाल. सो आमच्यासोबत राहा या प्रवासामध्ये. याच नोटवर मी या ठिकाणी थांबण्याचा विचार आहे आमचा. सो तुझ्याशी बोलून आणि तू या शोमध्ये आलीस, आम्हाला वेळ दिला, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी तुझे खूप खूप आभार. आणि निश्चितच तू जे बोललीस ते मला तर ऑब्व्हियसली मी त्याच्यावरती विचार करेनच, पण अनेक लोक मला खात्री आहेत की ओके इथं स्पेसिफिक असं काय तू ज्ञाना रिकमेंड्सचा हा एपिसोड नव्हता, पण तुझ्या अनेक रिकमेंड्स मला खात्री आहे कमेंट्समध्ये आपल्याला येतील की ही गोष्ट आवडली आणि मी सुरू केली आहे, मी चालू केली आहे वगैरे. आणि जेव्हा आपण पर्पजली करतो ना की मी हे सांगणारे लोकांना मग करतील, तेव्हा ते होत नाही. ते गप्पांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं उलगडलं गेल्यामुळं मला असं वाटतंय की लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्याच्यावरती येईल. आणि थँक्यू पुन्हा एकदा. थँक्यू. आणि लोकांचेही काही सूचना असतील माझ्यासाठी तर प्लीज रीच आउट टू मी. माझा ईमेल आयडी माझ्या सोशल मीडिया सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आहे. तर तुम्हाला काहीही वाटलं, अगदी प्रेमाचा सल्ला द्यायचा असेल, सूचना करायच्या असतील, काही म्हणायचं असेल, काही सुचवायचं असेल, तुमचं काही रेकमेंडेशन असेल तर प्लीज आय वुड लव्ह टू नो.
थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू.